ठीक आहे, चलो नेक्स्ट. आर्टिकल 30 झालं. आर्टिकल 31 काय पहा, ओपन होते तोपर्यंत पहा तुम्ही. हा आर्टिकल काय, आर्टिकल 31 सांगा. मालमत्तेचे सक्तीने संपादन, पण हे संविधानाच्या 44व्या सुधारणेनुसार काढून टाकलेले. 44व्याच का, विचार करा मग सांगा. वाय 44 ओनली? कारण का त्याच वेळेस सुधारणा झालेली, त्याच्यात काय रिझन आहे? 44व्यावर आहे रिझन, असं नाही. ठीक आहे, काय रिझन आहे? 42 मध्ये काय झालं, बऱ्याच वेळा 42 मध्ये राईट टू प्रॉपर्टी, जमीनदार यांच्याबद्दल ॲक्शन्स घ्यायला सुरू केली इंदिरा गांधीजींनी. प्रिव्ही पर्सेस वगैरे एलिमिनेट करण्याचा प्रयत्न केला. बघा, प्रिव्ही पर्सेस समजतं त्यांना, जे भत्ते वगैरे दिले जात होते राजाधिराजांना, ठीक आहे, जे संस्थानांचे मालक होते त्यांना ते भत्ते वगैरे बंद करायला सुरुवात केली, त्यांची नाव बंद सुरुवात केली, ते टायटल्समधून 18मधून ते काढण्यास सुरुवात केली. आणि त्यानंतर मग ते रिफॉर्म्स कंटिन्यू राहिले राईट टू प्रॉपर्टी. कारण का, सोशलिस्टिक जी मुवमेंट आली 1978ला इंदिरा गांधींच्या विरोधात, त्याच्यानंतर 44 आलेलं आहे, ती मुवमेंटच सोशलिस्टिक ओरिएंटेड. लीडर्स कोण आहे? जयप्रकाश नारायण. सो साहजिक आहे ते राईट टू प्रॉपर्टी काढून टाकणार. हे लॉजिक लक्षात राहिलं पाहिजे की फॉर एक्झाम्पल वन्यजीव ॲड करण्यात आलं DPSP मध्ये. का ॲड करण्यात आलं? 72 नंतरच, म्हणजे फॉर एक्झाम्पल 42nd अमेंडमेंट ॲक्टनुसार आणखीन एक गोष्ट झाली, ती म्हणजे वर्कर पार्टिसिपेशन इन इंडस्ट्री. हे ॲड करण्यात आलं DPSP मध्ये, येईल पुढे. पण वर्कर पार्टिसिपेशन काय ॲड करण्यात आलं? ते सोशलिस्टिक प्रिन्सिपल आहे. 71ला आपला सोशलिस्टिक करार झाला होता USSR सोबत. सो त्यावेळेस सगळ्या गोष्टी आल्या ना त्या 42 मध्ये, त्या सगळ्या सोशलिस्टिक गोष्टी. फ्री लिगल एड टू द पुअर, हे कंटेक्स्ट लक्षात घ्या. ते कंटेक्स्टने त्या गोष्टी लक्षात ठेवायला सोपं जातात. पण तुम्ही काय केलेले, दनादन पाठ केलेले. ठीक आहे, या 3 गोष्टी ॲड करायच्यात, या 3 गोष्टी डिलीट करायच्यात. बाकी याच्या पलीकडे टेन्शन घेतलेलं नाही तुम्ही. आणि तुमचं म्हणणं आता पण देऊ नका. ठीक आहे, आम्ही पाठ केलेले आता विनाकारण. सोशलिस्टिक काय, त्यातून 2 गोष्टी ना, 2 प्रश्न सॉल्व्ह होतात. एक, कोणते सोशलिस्टिक प्रिन्सिपल DPSP ते पण पाठ किंवा ते पण लक्षात राहतं. दुसरं, त्याचा कंटेक्स्ट लक्षात राहिलं, ते कोणत्या अमेंडमेंटने आलेले हे पण लक्षात ठेवायला सोपं जातं. ठीक आहे, चलो 31 समजलं. 31 डिलीट केलेलं आहे. 31 त्यानंतर नेक्स्ट 31A. आता 31A B C 3 प्रकारचे 31 आहेत, A B आणि C. 1 by 1 पाहूया. ठीक आहे, हां. 31A, सेव्हिंग ऑफ लॉज प्रोव्हाइडिंग फॉर ॲक्विजिशन ऑफ इस्टेट. सो 31 एलिमेंट केला, सो म्हणून 31A दिला. तो इस्टेटबद्दल आहे, प्रॉपर्टीबद्दल आहे, लक्षात ठेवायचं. ही कोणतीही प्रॉपर्टी किंवा इस्टेट्स असतील, मालमत्ता, त्याच्या संदर्भात जर कोणतेही लॉ प्रोटेक्शन असेल तर अगोदर हे लक्षात ठेवायचं. आर्टिकल 31ABC ना, डी तर रिपेल केलेलं आहे. हे 31 म्हणलं की हे लॉ पासून वाचवण्यासाठी लक्षात ठेवायचं. आणि हे लॉ म्हणजे काय, कायदा, कायद्यापासून, तिनेही संरक्षित करण्यासाठी कायद्यापासून. आणि हे लॉ जे आहेत, कायदा, ते कायद्याच्या डेफिनेशन नुसार कुठे दिलेलं आहे, कायद्याची व्याख्या 13. सो 13 मध्ये जी कायद्याची व्याख्या आहे ती, येस चमकतंय का? सो आर्टिकल 31 कशा संदर्भात आहे, कायद्यानुसार. आर्टिकल 13 मध्ये जी दिलेली कायद्याची व्याख्या आहे त्याच्या कंटेक्स्ट मध्ये, बरोबर. सो 31चे ABC तिन्ही कशासाठी, एक्सेप्शन टू द लॉ आहेत. कायद्याला कोणत्या कोणत्या गोष्टी कायद्याच्या व्याख्येत येणार नाहीत किंवा या ठिकाणी कायदा लागू नसेल, हे एक्सेप्शन्स आहे तिन्ही पण. आणि ते एक्सेप्शन कशावरून कळतात, कारण ABC म्हणून ॲड केलेले आहेत सेपरेट 31लाच. ABC याचा अर्थ काय, हे नेहमी नंतर ॲड केलेले. विचार करा, जर अगोदर असते तर ABC म्हणून ॲड केलं असतं का? नाही, 31 नंतर 32 दिलं असतं ना त्यांनी. सो म्हणून नंतर ॲड केलेले आहेत, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सो ABC. मग याच्यामध्ये काय बघा, सेव्हिंग ऑफ लॉज प्रोव्हाइडिंग फ्रॉम द ॲक्विजिशन ऑफ इस्टेट. दुसरं, व्हॅलिडेशन ऑफ सर्टन ऍक्ट्स अँड रेग्युलेशन. 31B. 31B मध्ये काय लिहायचं, सर्टन ऍक्ट्स अँड रेग्युलेशनच्या पुढे काय लिहायचं, कोणतं शेड्यूल आहे, 9 शेड्यूल. सो 9 शेड्यूल लिहायचं. काय आहे ते मी सांगतो. तिसरं काय बघा, 31C, सेव्हिंग ऑफ लॉज गिव्हिंग इफेक्ट टू सर्टन डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल. जे काही मार्गदर्शक तत्वे आहेत त्यांना जर तुम्हाला इम्प्लिमेंट द्यायचं आहे किंवा इम्प्लिमेंट करायचं, त्यांना इफेक्ट द्यायचा असेल तर त्याच्यापासून काही कायद्यांचं संरक्षण करण्यासाठी. सो 3 एक्सेप्शन आपल्याला इथं पाहायला मिळतात. एक एक्सेप्शन ए, ते कुठेतरी इस्टेट्स बाबत, प्रॉपर्टीज बाबत. बी, काहीतरी लॉ जे लँड रिफॉर्म संदर्भात
भूसुधारणा संदर्भात काही जे लॉज होते त्या लॉजला 9 शेड्यूल मध्ये ठेवण्यात आलं, कारण त्यांना प्रोटेक्ट करणं गरजेचं होतं. आणि 31C की आपल्याला असे काही DPSP इम्प्लिमेंट करावं लागणार आहेत की ज्याच्यामुळे फंडामेंटल राईट्स व्हायलेट होणार आहे. मग असे कायदे कायद्याच्या व्याख्येतून वगळले जावेत, जेणेकरून जरी फंडामेंटल राईट्स व्हायलेट झाले तरी कोर्ट त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेणार नाही. असे कायदे 31C अंडर येतील. कळालं? नाही कळालं सांगा, मी परत सांगतो. कळालं असेल तर हो म्हणा, पुढे चालायला. तर डिफरन्स समजून घ्या. 31A B C बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं, ए मध्ये काय, बी मध्ये काय आणि सी मध्ये काय. ठीक आहे. सो पहा 31A हवं तर डिटेलमध्ये बघा, मग लक्षात येईल आणखी त्याची व्याख्या काय किंवा त्याच्यात कोणते वर्ड्स वापरलेले आहेत. लक्ष्मीकांत मध्ये दिला असेल. एक्सेप्शन टू द फंडामेंटल राईट, सेव्हिंग ऑफ लॉस प्रोव्हाइडिंग फॉर द ॲक्विजिशन, स्थावर मालमत्तेच्या संपादनासंदर्भात. 31A 5 प्रकारच्या कायद्यांना अवैध ठरवण्यापासून त्यांच्या विरोधात आव्हान करण्यापासून वाचवते. सिंपल. 5 प्रकारचे असे कायदे मी सांगितलं एक्सेप्शन्स आहेत. कायद्यानुसार काय, कायद्याची व्याख्या काय पुन्हा समजून घ्या. तुम्ही विसरले चहा पिऊन आलेत तर. ठीक आहे. कायद्याच्या व्याख्येनुसार अशा काही गोष्टी ज्या कायद्यामध्ये येतात त्या जर फंडामेंटल राईट्सचं व्हायलेशन करत असतील, उल्लंघन करत असतील, तर सुप्रीम कोर्टाला अधिकार आहे त्या नल आणि व्हाईट डिक्लेअर करायचं. मग आपल्याला काय करायचं आहे, पण असं आहे की बरेचसे कायदे असे करावे लागणार आहे जिथे फंडामेंटल राईट्सचं व्हायलेशन होऊ शकतं, परंतु ते कायद्याचं प्रोटेक्शन होणं पण गरजेचं आहे. बरोबर. म्हणून त्यांनी काय केलं, 31A काढलं, एक्सेप्शन काढायला सुरुवात केली. पहिले एक्सेप्शन काढलं की असे 5 टाईपचे कायदे, ठीक आहे, असे 5 टाईपचे कायदे असतील की जे कायदे ह्या कायद्याच्या व्याख्येमध्ये येणार नाही, म्हणजेच यांच्यामुळे जरी फंडामेंटल राईटचं व्हायलेशन झालं तरी चालू शकतं. आणि मग ते 5 टाईपचे कायदे त्यांनी दिलेले. फॉर एक्झाम्पल, राज्याद्वारे मालमत्ता आणि संबंधित अधिकाराचे संपादन केलं तर. दुसरं, शासनाने मालमत्ता व्यवस्थापन हाती घेतले तर. महामंडळांचे एकत्रीकरण, बँकांचं नॅशनलायझेशन झालं याच्या अंडरच. ठीक आहे. महामंडळाचे एक प्रकारे. ठीक आहे. महामंडळाचे संचालक किंवा भागधारकाचे अधिकार रद्द करणे किंवा बदलणे. आणि शासकीय महामंडळच आहे असं नाही, कोणत्याही कंपनीला ॲक्वायर करता येऊ शकतं गव्हर्नमेंटला. उद्या जाऊन कंपनी एखादी नॅशनलाइज डिक्लेअर करता येऊ शकते याच्या अंडर. मग त्या कंपनीच्या मालकाचे मूलभूत हक्क व्यवसायाचे उल्लंघन झाले म्हणून जाऊ शकत नाही, कारण का ते एक्सेप्शन दिलेलं आहे. समजून घ्या. सो उद्या जाऊन तुम्ही लय मोठी कंपनी स्थापन केली पण गव्हर्नमेंटला लक्षात आलं की ओव्हरऑल ती प्रशासनासाठी किंवा भारताच्या सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी ती कंपनी शासनाकडे असणं गरजेचं आहे. तुम्ही काहीतरी नवीन इनोव्हेट केलं, सपोज एखादं केमिकल फॅक्टरी तुमची, आणि असं केमिकल इनोव्हेट केलं की सगळे लोक काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर्स यायला लागल्या. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला असंच करून देतील, राईट टू प्रॅक्टिस करून देतील ते? गव्हर्नमेंट ॲक्वायर करणार ती कंपनी, दुसऱ्या मिनिटात हस्तगत करणार, गव्हर्नमेंट त्याच्यावरती कंट्रोल घेणार, कारण का ते लार्जर पब्लिक इंटरेस्टसाठी, सार्वजनिक हितासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो त्याच पद्धतीने सो हे खाणींचे भाडे करार रद्द करणे किंवा बदलणे एक्सेट्रा, जेणेकरून खाणींवर सुद्धा एक्सप्लॉयटेशन होतं, त्यावेळेस ते कायदे ॲड केलेले आहेत त्या कंटेक्समध्ये. सो ह्या 5 गोष्टींमध्ये ते पूर्णपणे शासन कायद्यांद्वारे हस्तक्षेप करू शकतं. ठीक आहे. ते 5 कोणत्या कोणत्या आहे असा प्रश्न येऊ शकतो, पण तो फार डीप लेवलला झाला. मेन क्वेश्चन काय, 31A काय आहे, 31B काय आहे आणि 31C काय आहे, दॅट्स इट. ए समजला, बी काय आहे ऑलरेडी सांगितलं. 31B काय झालं होतं बघा, कंटेक्स्ट समजून घ्या. लँड रिफॉर्म्स करायला सुरुवात झाली होती, भूसुधारणा चळवळी. मग भूसुधारणांमध्ये काय होतं, राईट टू प्रॉपर्टी. कारण का भूसुधारणा करायच्या म्हणजे काय करायचं होतं, सगळ्यात पहिल्यांदा ज्यांचे जमिनी एका ठराविक क्षेत्रापेक्षा जास्त त्यांच्याकडून जमिनी काढून घ्यायच्या होत्या, आणि प्लस ज्यांना जे भूमिहीन आहे त्यांना डिस्ट्रीब्यूट करायच्या होत्या. सो या ठिकाणी राईट टू प्रॉपर्टीचं व्हायलेशन, त्यावेळेस राईट टू प्रॉपर्टी कॉन्स्टिट्यूशनमध्ये होता. हे फर्स्ट कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट आहे, पहिला घटना दुरुस्ती बघा. मग याच्यानुसार भूसुधारणामध्ये चळवळी त्या कायद्यांमध्ये तुमचं फंडामेंटल राईटचं उल्लंघन होणार होतं. म्हणून गव्हर्नमेंटने काय केलं, एक नवीन 31B ऍड केला, आणि त्यात काय सांगितलं, आम्ही काय करू, असे कायदे करू की जे भूसुधारणेसंदर्भात आहेत. हे लँड रिफॉर्म्स हे गरजेचे का होते, कारण जर लँड रिफॉर्म नाही झाले तर समाजात सामाजिक आर्थिक परिस्थिती समानता येईल का, नाही. सो ते करणं गरजेचं आहे. पण मग ते कायदे जर फंडामेंटल राईटचं उल्लंघन करण्यात असतील तर सुप्रीम कोर्ट त्यांना स्ट्रक डाऊन करेल. आपण स्ट्रक डाऊन नाही झाले पाहिजे, ते कायदे प्रोटेक्टेड राहिले पाहिजे. म्हणून तोपर्यंत किती सूची होत्या, त्याच्यामध्ये एक नवीन सूची ऍड केली, ती म्हणजे 9th शेड्यूल. आणि सांगितलं आम्ही काय करू, हे सगळे कायदे याच्यामध्ये ऍड करू, आणि जर हे कायदे, ह्या कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी 31B इन्सर्ट केला. आणि 31B मध्ये काय सांगितलं, असे सर्व कायदे जे कायदे 9 अंडर इस्टॅब्लिश केलेले आहेत, 9 शेड्यूल अंडर, ते कायदे जरी फंडामेंटल राईटचं व्हायोलेशन करत असले
तरी त्यांना नल आणि व्हाईट डिक्लेअर करता येणार नाही. सिंपल. म्हणजे याचा अर्थ काय, या कायद्यांवरती ज्युडिशियल रिव्ह्यू लावता येणार नाही. परंतु काय झालं मग, केशवनंदा भारती केस आली. ती कधी आली, 24 एप्रिल 1973. मग ही कट ऑफ डेट ठरवण्यात आली की या अगोदर ऍड केलेले 9 शेड्यूल मधले कोणतेही कायदे जर ते व्हायलेट करणार असतील तर त्याच्यावर ज्युडिशियल रिव्ह्यू आम्ही लावणार नाही. परंतु यानंतर कोणतेही कायदे ऍड केले तर त्याच्यावरती आम्ही ज्युडिशियल रिव्ह्यू लावू. आणि जर ते बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनचं व्हायलेशन करत असतील, लक्षात घ्या, ते फंडामेंटल राईट्सचं व्हायलेशन करत असतील तर नाही, ते बेसिक स्ट्रक्चरचं व्हायलेशन करत असतील तरच ते स्ट्रक डाऊन केले जातील. मग तुम्ही सांगा, फंडामेंटल राईट इज अ बेसिक स्ट्रक्चर ऑर नॉट? GS2 वाले जे होते माझ्या बॅचला त्यांनी सांगा, मग सांगतो. तुम्हाला डोक्या उभं केलं पाहिजे. ठीक आहे. बॅलन्स बिटवीन द फंडामेंटल राईट वर्सेस DPSP इज अ बेसिक स्ट्रक्चर. लक्षात ठेवा. बेसिक स्ट्रक्चरचा अर्थ काय, तुम्हाला ते मोडता येणार आहे का बेसिक स्ट्रक्चर? नाही. पण फंडामेंटल राईट चेंज करता येतात का? हो. कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटनी फंडामेंटल राईट चेंज करता येतात. पण ते एवढे चेंज करायला नको की ज्याच्यामुळे फंडामेंटल राईट आणि DPSP यांच्यातलं संतुलन बिघडेल. म्हणून फंडामेंटल राईट आणि DPSP, मिनर्वा मिल्स केस मध्ये सांगितलेले, यांच्यातील संतुलन आठवून बघा. GS2 शिकवले अख्खं संतुलन ह्या शब्दावरती. कॉन्स्टिट्यूशन इज ऑल अबाउट बॅलन्सिंग. प्रत्येक गोष्टींमध्ये बॅलन्स करणे. फेडरलिझम, सेक्युलरिझम, फंडामेंटल राईट, DPSP, प्रेसिडेंट, पार्लमेंट, युनिटरी सिस्टीम वर्सेस पार्लमेंटरी, प्रेसिडेन्शियल सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट वर्सेस पार्लमेंटरी सिस्टीम, सगळ्याचं बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये, सगळ्या गोष्टींचा. सो बॅलन्सवर डिपेंड आहे. सेम आहे. यांच्यातलं बॅलन्स हे बेसिक स्ट्रक्चर आहे, मिनर्वा मिल्स केस. ठीक आहे. सो समजून घ्या. मग यांच्यातलं बॅलन्स बिघडेल अशा पद्धतीचे कोणतेही कायदे असतील आणि ते जर बेसिक स्ट्रक्चर व्हायलेट करत असतील तर ते कायदे ज्युडिशियल रिव्ह्यू अंडर व्हायलेट करतात, व्हाईट, नल अँड व्हाईट डिक्लेअर करता येतील. सिंपल. समजलं. 31B. आता राहिलं 31C. मग 31C वाचा काय. द लॉज गिव्हिंग इफेक्ट टू सर्टन डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. बी झालं. C. 31C काय बघा. 31C नुसार त्यांनी काय सांगितलं बघा. 39B आणि 39C मध्ये नमूद असणाऱ्या सामाजिक मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणारा कोणताही कायदा जर अनुच्छेद 14 आणि अनुच्छेद 19 मधील मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्यास या कारणावरून रद्द बातल ठरवता येणार नाही. याचा अर्थ काय, जर 39B आणि 39C याचं इम्प्लिमेंटेशन करायचं ठरवलंय, लगेच पाहून या कॉन्स्टिट्यूशन मध्ये 39B आणि C काय, नुसतं 39B आणि C पाठ करायचं नाही. DPSP आहे बरोबर. DPSP मध्ये पण कशा संदर्भात 39B आणि C काय, डिस्ट्रीब्युशन, नुसतं डिस्ट्रीब्युशन. तुम्हाला काय मिड डे मील भात वाटायचं आहे का? डिस्ट्रीब्युशन ऑफ व्हॉट, रिसोर्सेस, इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस बरोबर. सो त्याच्या संदर्भात आहे. म्हणजे काय, सामाजिक न्याय, म्हणजेच काय, सामाजिक समता. सो तुम्हाला सोशल इक्वॅलिटी इस्टॅब्लिश करायची असेल तर हे त्या संदर्भात आहेत बरोबर. मग जर याचं इम्प्लिमेंटेशन करायच्यासाठी जर कोणत्या फंडामेंटल राईटचं व्हायोलेशन करायची गरज पडली, त्यात पण पर्टिक्युलरली जर 14 व्हायोलेट होतोय किंवा 19 व्हायोलेट होतोय, या कारणावरून कोणीही तो कायदा रद्द बातल करू नये बरोबर. आणि हे सुप्रीम कोर्टाने ऍक्सेप्ट पण केलं, कारण का त्यांना दिसलं जर खरंच याची अंमलबजावणी करणे गरजेचं पण आहे, पण याची अंमलबजावणी करायची असेल तर ते व्हायोलेट पण होणार आहे. हे मस्ट आहे, काही गोष्टी कराव्याच लागणार आहे. ती सुप्रीम कोर्टाला पण कळलं म्हणून त्यांनी हे अलाउड केलं. प्रॉब्लेम काय झाला, एक नवीन अमेंडमेंट करण्यात आली. काय सांगितलं, याचा अर्थ असा आहे की नवीन अमेंडमेंट काय केली 31C मध्ये सेकंड प्रोव्हिजन, की याचा अंमलबजावणी करण्यासाठी एखादा कायदा बनवला, हा कायदा रद्द बातल तर होणार नाही, परंतु हा कायदा इम्प्लिमेंट पण नाही केला, ह्या कारणावरून पण कोणी त्याला चॅलेंज करू शकत नाही. सुप्रीम कोर्टाने म्हटले हे नाही बरोबर, इम्प्लिमेंट केला की नाही तुम्हाला ते विचारलं जाईल. म्हणजे काय बघा, पुढे वाक्य दिलेले, ही मार्गदर्शक तत्वे अंमलात आणण्यासाठी तयार केलेल्या कोणत्याही कायद्यावर कोणत्याही न्यायालयात असा कायदा सदर तत्व अंमलात आणण्यास असमर्थ आहे या कारणावरून प्रश्न उपस्थित केला जाऊ शकत नाही. हे जे स्टेटमेंट होतं त्यांनी खाली वाक्य दिलेले, हे मात्र तरतूद हटवण्यात आली. हवं तर पूर्ण वाचतो मी. केशवनंदा भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने वरील तरतूद घटनाबाह्य आणि अवैध ठरवली आहे. सेकंड, याचा अर्थ काय, ती इम्प्लिमेंट केला जाऊ शकत नाही, याच्याबद्दल सरकारला प्रश्न विचारायचे हे चुकीचं आहे. याचा अर्थ हे अलाउड नाही, त्याच्यावरती विचारलं जाऊ शकतं. मग प्रश्न कसा तयार होतो बघा, 39B आणि C नुसार, म्हणजे 31C नुसार जे सेकंड पार्ट आहे की 39B आणि C अंतर्गत बनवलेले कायदे
कोणत्याही कायद्यावर कोणत्याही न्यायालयात असा कायदा सदर तत्व अंमलात आणण्यास असमर्थ आहे. 39B आणि C अंमलात आणण्यास असमर्थ आहे असा कायदा बनवला त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उभे केले जाऊ शकत नाही. इन शॉर्ट आता समरी लक्षात ठेवा काय की 39B आणि C इम्प्लिमेंट करताना आर्टिकल 14 आणि 19 व्हायोलेट झाले तर चालेल का? तुम्ही सांगा. प्रश्न पुन्हा समजून घ्या. ठीक आहे, आता प्रश्न तुम्हाला विचारले मग जागे होता ते. आर्टिकल 39B आणि C अंतर्गत असलेल्या ज्या काही गोष्टी आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी बनवलेले कायदे जर आर्टिकल 14 आणि 19 व्हायोलेशन करत असतील तर चालेल का? हो, बरोबर. केशवनंदा भारती केस लक्षात ठेवायचे. प्लस कोणत्या संविधानाच्या तरतुदीनुसार? आर्टिकल 31C नुसार. सो सरळ सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्हाला वाटतं असं एवढं डिटेलमध्ये कधी येणार आहे? तुम्ही 2024चे क्वेश्चन पेपर ओपन करून बघा, प्रिलियमचे MPSCचे डिटेलमध्ये 243B, CD, ABCD काय ते सगळे विचारलेले. ठीक आहे. प्लस UPSCचा क्वेश्चन पेपर ओपन करून बघा, 73rd अमेंडमेंट ॲक्टमध्ये सुद्धा इन डिटेल ते 243 मधील जे सब प्रोव्हिजन्स आहे त्याच्यामधलं सब प्रोव्हिजन विचारलेलं आहे आणि ती लँग्वेज ॲज इट इज आहे. सो ते समजलं पाहिजे. ठीक आहे. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय, क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो? कॉन्स्टिट्यूशन मधील आर्टिकल 31C नुसार 39B आणि C इम्प्लिमेंट करत असताना आर्टिकल 14 आणि 19 म्हणजेच फंडामेंटल राईट्सचं व्हायोलेशन केलं तरी ते अवैध ठरवले जाणार नाही. फुल स्टॉप. आणि मग याच्यामध्ये कुठेतरी चेंजेस केले जाऊ शकतात, कुठेही पण. हे बदललं जाऊ शकतं, हे बदललं जाऊ शकतं, हे बदललं जाऊ शकतं, किंवा करता येतात, करता येत नाही, किंवा केशवनंदा भारती केस वापरली जाऊ शकते. 4 ठिकाणी स्पॉट्स चेंज केले जाऊ शकतात फॅक्च्युअली. तुम्हाला ते फक्त 4 पॉईंटवर लक्ष ठेवायचं. कुठे डन. 31A, B, C झालं. आता हे जे पुढचे आहेत 32 एटसेट्रा ते थोडेसे सोपे आहेत. 32 मध्ये काय लक्षात ठेवायचं तुम्हाला पण माहिती आहे. 32 कशा संदर्भात आहे? प्राधिलेख. ठीक आहे. काय 32 बघा, रेमेडीज फॉर द एन्फोर्समेंट ऑफ राईट्स कन्फर्ड बाय दिस पार्ट. सो हे अतिशय गरजेचं आहे. आणि लक्षात ठेवा आर्टिकल 32 इटसेल्फ एक प्रकारचं फंडामेंटल राईट बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन आहे. कारण का तुम्ही जर हे हिरावून घेतलं तर मात्र फंडामेंटल राईटच राहत नाही ना. विचार करा, मी तुम्हाला समानतेचा अधिकार दिला पण तुमचं जर उल्लंघन झाला त्याच्यावर काहीच सोल्युशन नाही दिलं. मग मी आजपासून म्हणलं तुम्हाला जे करायचं ते करण्याचा अधिकार आहे, पण तो जर अधिकार उल्लंघन केला आणि मी तुम्हाला फक्त मांडून ठेवलं आणि त्याच्यावर तुम्हाला काही सोल्युशनच नाही काढता आलं, तो अधिकाराचा काही उपयोग आहे का? नाही. सो अधिकार तेव्हाच उपभोगता येतो. आठवून बघा. होप्स गुड. सो अधिकार तेव्हाच उपभोग घेता येतो जेव्हा त्या अधिकाराचं उल्लंघन झाल्यास शिक्षा करता येऊ शकते राज्याला किंवा त्याच्यावर पनिशमेंट होऊ शकते. सो काय वाक्य ते? 2 swords theory. नो ऑर्डिनन्स नाही, कोहोनन्स विदाउट द स्वॉर्ड्स आर नथिंग बट वर्ड्स. सो याचा अर्थ काय, जर एखाद्या कायद्यावरती जर आपल्याला अंमलबजावणी करता नाही, त्या शिक्षा नाही करता आली तर तो कायदा अंमलबजावणीच करता येत नाही. विचार करा, गव्हर्नमेंटने उद्यापासून सांगितलं असतं की ट्रॅफिकचं व्हायोलेशन कोणी करायचं नाही पण फाईन नसता, तुम्हाला वाटतं तुम्ही म्हणजे तुम्ही सिन्सिअरली फॉलो केलं असतं? तुम्हाला माहितीच नसतं झालं ट्रॅफिक सिग्नल काय तुम्ही उडवीत गेले असते सगळे. ठीक आहे. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय, जोपर्यंत ती पनिशमेंट येत नाही त्याच्यासोबत अटॅच तोपर्यंत होत नाही. सो सेम. बट आता इथे याच्याकडे परत डिटेलमध्ये परत येऊया, कारण का इथून मग तुमचं फंडामेंटल राईट संपेल. काय बघा 33, पॉवर ऑफ पार्लिमेंट टू मॉडिफाय द राईट्स कन्फर्ड बाय धिस पार्ट इन द ऍप्लिकेशन टू द फोर्सेस. या फोर्सेसची डेफिनेशन वेगळी बघा. याच्यामध्ये सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस येतात, याच्या अंडर इंडियन आर्मी ऍक्ट, नेव्ही ऍक्ट, एअर फोर्स ऍक्ट, आता इंटिग्रेटेड डिफेन्स फोर्सेस ऍक्ट येतोय. ठीक आहे. सो से म्हणजे काय, मिलिटरी संदर्भात कोणते इंटेलिजन्स ब्युरोज, रॉ एटसेट्रा, जे सिक्युरिटी फोर्सेस आहे, जे कोणी आहे इंटेलिजन्स एटसेट्रा, ईडी वगैरे, हे यांना काही कोणत्या गोष्टी सक्तीने करायच्या असतील की यांना हे फंडामेंटल राईट्स अलाउड नाही. फॉर एक्झाम्पल कशावर क्वेश्चन येऊ शकतो? मेन्ससाठी एक्झाम्पल लक्षात ठेवा, याच्यावर लगेच क्वेश्चन येऊ शकतो फंडामेंटल राईट्स फ्रीडम ऑफ स्पीचवरती. तुम्ही लगेच तिथं काउंटर केलं पाहिजे की रिसेंटली आर्मीने रेग्युलेशन काढलेत लास्ट मंथमध्येच, काय की कोणतेही ऑफिसर असो, सोल्जर असो, कोणी असो, त्याला दिलेल्या फोनमध्ये त्याचं स्वतःचं पर्सनल अकाउंट असो किंवा ऑफिशियल अकाउंट असो, कोणत्याही प्रकारचं इंटरॅक्शन करायला अलाउड नाही. फक्त जे ऑथोराइज पर्सनल आहे म्हणजे सोशल मीडिया हँडलर्स असतील गव्हर्नमेंटचे स्वतःचे, जे सोशल मीडिया हँडल करतात त्या डिपार्टमेंटचे, त्यांनाच अलाउड आहे. अदरवाईज कोणालाही ओपन प्लॅटफॉर्मवरती इंटरॅक्शन करायला अलाउड नाही. पाहायला अलाउड आहे. का पाहायला अलाउड आहे?
कारण दे शुड बी अवेअर अबाउट द सोशल कंडिशन, काय चालू आहे नेमकं समजलं पाहिजे. बट म्हणजे सोशल मीडिया फक्त स्क्रोल करा, त्याच्यावर कोणत्याही प्रकारे शेअर करणं, लाईक करणं, रिट्वीट करणं, ठीक आहे, कुठल्याही प्रकारचं इंटरॅक्शन अलाउड नाही. इट इज अ क्लिअर कट व्हायोलेशन सांगितलंय. मग आपण म्हणू शकतो की तुम्ही त्यांच्या सोशल मीडिया रेग्युलेशन हे फंडामेंटल राईटचं व्हायोलेशन आहे, त्यांना एक्सप्रेस करायचा अधिकार असला पाहिजे की कोणती कमेंट लाईक करावी, का तर तुम्ही त्या आयडियाला सबस्क्राईब करताय म्हणून हे अलाउड नाही. मग ते का अलाउड नाही, कारण 33ने पॉवर दिलेत पार्लमेंटला पॉवर दिल्यात आणि पार्लमेंटने कायदे बनवलेत आणि त्या कायद्यानुसार मग डिफेन्स मिनिस्ट्रीच्या सेक्रेटरीला अधिकार दिलेत की तुम्ही हे रूल्स रेग्युलेशन बनवू शकता म्हणून त्या कायद्यानुसार. ठीक आहे. सो नेक्स्ट त्याला आपण डेलिगेटेड लॉज म्हणतो, बरोबर. नेक्स्ट, रेस्ट्रिक्शन ऑन द राईट्स कन्फेर्ड बाय दिस पार्ट व्हाईल मार्शल लॉ इज इन फोर्स. मार्शल लॉ फोर्समध्ये असेल तर आता याच्यामध्ये काहीच दिलेलं नाही मार्शल लॉ बद्दल, ना मार्शल लॉची डेफिनेशन दिली, ना मार्शल लॉ कोणत्या कंटेक्समध्ये असेल ते दिले, काहीच दिलेलं नाही. तुम्ही जर डिटेल पीडीएफ पाहिली ऍक्च्युली 33 34 मध्ये काय दिलेले तर त्यात पण कुठल्याही प्रकारे कसलेही डिटेल्स दिलेले नाहीत. 31 32 34 आणि 35 बघा. मार्शल लॉ, नॉट विथस्टँडिंग एनिथिंग फॉरगोइंग प्रोव्हिजन पार्लियामेंट मे बाय लॉ इंडिग्निफाय एनी पर्सन इन द सर्व्हिस ऑफ युनियन और स्टेट. कोणताही असा पर्सन, कोणतंही काम जे की मेंटेनन्स और रिस्टोरेशन ऑफ ऑर्डर इन एनी एरिया, कोणत्याही पद्धतीने जर एखाद्या याच्यामध्ये ऑर्डर म्हणजे व्यवस्था सुव्यवस्था अबाधित ठेवायची असेल तर की जिथं मार्शल लॉ फोर्समध्ये अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे सेंटेन्स त्याला शिक्षा सांगू शकतो, त्याला पनिशमेंट काय होईल ते सांगू शकतो किंवा ती फॉरफिचरची ऑर्डर देऊ शकतो, कोणत्याही प्रकारे मार्शल लॉमध्ये असं करू शकतो. बाकी त्याच्या पलीकडे काहीच नाही दिलं. मार्शल लॉ काय आहे, कसा लावला जाईल, त्याच्यावर काय बंधनं असतील, त्याच्यामुळे फंडामेंटल राईट जाईल की नाही, काहीही क्लॅरिटी दिलेली नाही आणि आतापर्यंत ती यूजही केलेला नाही. सो एवढा काही इम्पॉर्टंट आहे, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये मार्शल लॉ 34 नुसार आहे. 35 नुसार की अशा पद्धतीचे हे जे काही लेजिस्लेशन्स आहेत मी आत्ता सांगितलं, काही फंडामेंटल राईट्स असे ज्यांना कायदा बनूनच अंमलात आणता येऊ शकतं. अनटचॅबिलिटी, त्याच्यानंतर अजून काय, ट्रॅफिकिंग, बरोबर, चिल्ड्रनला फॅक्टरीजमध्ये अलाउड न करणे, ह्या ज्या गोष्टी याच्यावर कायदे बनवण्याची गरज आहे. मग ते कायदे बनवल्याशिवाय मग हे कायदे बनवण्याचा अधिकार कोणाला आहे? पार्लिमेंट शाल हॅव अँड लेजिस्लेचर ऑफ स्टेट शाल नॉट हॅव. विधानसभेला नाही आणि फक्त पार्लिमेंटला आहे पॉवर टू मेक लॉज. कोणते? विथ रिस्पेक्ट टू द एनी मॅटर विच इज अंडर क्लॉज 3 ऑफ द आर्टिकल 16. मग क्लॉज 3 काय? वुमेन चिल्ड्रन. क्लॉज 3 ऑफ द आर्टिकल 32 33 34. मग हे जे पर्टिक्युलर आर्टिकल दिलेले ते पाहून घ्या कोणते कोणते आहेत. 32 33 34 आणि 16चं 3. या संदर्भात स्टेट लेजिस्लेचरला कायदे बनवता येत नाही. मग एमसीक्यूतूनच तयार होतो ना, खालीलपैकी कोणत्या गोष्टीमध्ये फक्त पार्लमेंटला अधिकार आहे कायदे बनवण्याचे. मग तिथे आर्टिकल 32 33 नसेल दिलेलं, ते आर्टिकल काय ते दिलेलं असेल मार्शल लॉ संदर्भात, आर्म फोर्सेस संदर्भात किंवा प्राधिलेखांसंदर्भात. ठीक आहे. 16(3) कशा संदर्भात आहे? आय थिंक SC ST संदर्भात आहे, वुमेन चिल्ड्रन पण नाही. ठीक आहे. नेक्स्ट, सो पुढे काय बघा. नेक्स्ट, प्रिस्क्राइबिंग पनिशमेंट फॉर दोज ऍक्ट्स विच आर डिक्लेअर टू बी ऑफेन्सेस अंडर दिस पार्ट. सो पार्लमेंटला फक्त कुठे अधिकार आहे की अशा पद्धतीने पनिशमेंट डिक्लेअर करायची की ज्यामध्ये ऑफेन्सेस डिक्लेअर केले. फॉर एक्झाम्पल अनटचॅबिलिटी प्रॅक्टिस करणं ऑफेन्स डिक्लेअर केलाय. जर कोणी 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांना जर फॅक्टरीमध्ये एम्प्लॉयड करत असेल तर तो ऑफेन्स डिक्लेअर केलाय. सो या ऑफेन्सवरती पनिशमेंट डिक्लेअर करायचे अधिकार फक्त कोणाला आहेत? पार्लमेंटला आहे, विधानसभेला नाही. ठीक आहे. एनी लॉ इन फोर्स immediately before the commencement of this constitution in territory of India with respect to the any matters referred to in a subclause etc. म्हणजे असे कोणतेही कायदे जे कॉन्स्टिट्यूशन एक्झिस्ट मध्ये येणारे त्याच्या अगोदर अस्तित्वात होते याच्यामध्ये बदल करण्यास सुद्धा अधिकार कोणाला आहे? बघतं जे फंडामेंटल राईट रिलेटेड आहेत ते बघतं पार्लमेंटला आहे. सो डन. आता याच्यात काय राहिलं बघतं? प्राधिलेख. मग प्राधिलेखांमध्ये प्रश्न काय येतात? एक तर पहिली गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे कोणत्या टाईपचे प्राधिलेख आहेत. ठीक आहे. 5 त्याच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्याच्याबद्दल काय काय दिलेलं आहे बघा आधी. 32. ठीक आहे. पहा 32. या भागाद्वारे प्रदान केलेल्या हक्कांची अंमलबजावणी करण्याच्या उपाययोजना कुठं करता येऊ शकते बघा. समुचित कार्यवाहीद्वारे सर्वोच्च न्यायालयास अर्ज करता येऊ शकतो. सो याला आपण काय म्हणतो? ओरिजिनल, मूळ, बरोबर, मूळ कार्यक्षेत्र किंवा मूळ न्यायक्षेत्र ज्याला म्हणतो आपण, ओरिजिनल ज्युरिडिक्शन. सो जिथं तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता. जर तुम्ही डायरेक्ट डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये गेले तर डिस्ट्रिक्ट कोर्टचं ओरिजिनल ज्युरिडिक्शन आहे. डायरेक्ट हायकोर्टमध्ये गेले तर डायरेक्ट हायकोर्टचं ज्युरिडिक्शन आहे. सो ओरिजिनल ज्युरिडिक्शन कोणाचं आहे?
सुप्रीम कोर्टचं आहे। याचा अर्थ तुम्ही हायकोर्टमध्ये जाऊ शकत नाही असं आहे का? नाही, हायकोर्टमध्ये पण जाऊ शकता, पण सुप्रीम कोर्टमध्ये पण डायरेक्ट जाऊ शकता। याचा अर्थ काय, तुमच्या जर फंडामेंटल राईटचं व्हायोलेशन झालं तर सुप्रीम कोर्ट म्हणू शकत नाही आधी हायकोर्ट का जा म्हणून, सुप्रीम कोर्टाला ती केस घ्यावीच लागते, कारण कॉन्स्टिट्यूशनने सांगितलं इट इज ओरिजिनल ज्युरिडिक्शन। पण ज्या अर्थी हायकोर्ट पण घेऊ शकते, याचा अर्थ ते एक्सक्लुझिव्ह आहे का, फक्त सुप्रीम कोर्टापुरता मर्यादित आहे का? नाही। मग इथे काय काय लक्ष ठेवायचं, एक आर्टिकल 32 हे सुप्रीम कोर्टाचं ओरिजिनल ज्युरिडिक्शन आहे मूळ, परंतु एक्सक्लुझिव्ह आहे का? नाही। त्यापुरतंच मर्यादित आहे का? नाही, तर ते हायकोर्टासोबत सामायिक आहे। मग मोठं कोणाचं आहे, हायकोर्टाचं कोणतं आहे, 226 आहे। सो हायकोर्टाला पण इथे 32 अंडर सुप्रीम कोर्टला मिळाले, 226 अंडर हायकोर्टला अधिकार मिळाले। ठीक आहे, सुप्रीम कोर्टाचं ओरिजिनल आहे, येस। मग यांचं ओरिजिनल आहे का? हो, डायरेक्ट जाऊ शकतं। सुप्रीम कोर्टाला एक्सक्लुझिव्ह घ्या, नाही, एक्सक्लुझिव्ह नाही। यांना एक्सक्लुझिव्ह घ्या, नाही, सुप्रीम कोर्टात पण जाता येतं। तिसरं, जर ब्रॉड कोणतं आहे, हे स्मॉल आहे, नॅरो आहे त्याला म्हणा, कारण नॅरो याचा अर्थ काय, फक्त फंडामेंटल राईट जे पार्ट 3 मध्ये दिलेले आहेत त्यांचं व्हायलेशन झालं तरच 32 अंडर तुम्हाला सुप्रीम कोर्टात जाता येतं, अदर राईटसाठी नाही। मग ब्रॉड कोणाचं आहे, हायकोर्टचं आहे ब्रॉड। सो ब्रॉड याचा अर्थ काय, फंडामेंटल राईटचं व्हायलेशन झालं तर तुम्हाला जाताच येतं। ॲट द सेम टाइम अदर राईट्स, इतर कोणते हक्क असतील लिगल एटसेट्रा, जसं राईट टू वोट संदर्भात वगैरे, ठीक आहे, हे लिगल राईट्स आहेत। मग ह्या संदर्भात सुद्धा तुम्हाला हायकोर्टमध्ये जाता येतं, पण त्या संदर्भात तुम्हाला डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये येता येत नाही। मग अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागतं, हायकोर्टमध्ये जावं लागतं, आणि हायकोर्टच्या डिसिजन अगेन्स्ट अपील करून मग तुम्ही सुप्रीम कोर्टात येऊ शकता, कारण ते अपील ज्युरिडिक्शन अंडर येतं। मग हे 3 गोष्टी इथे येणार आहेत, आणि ऑब्व्हियसली चौथ्या गोष्टी तुम्हाला माहिती काय येणार आहे, ते म्हणजे प्राधिलेख कोणते कोणते आहेत। सो हे 4च क्वेश्चन येऊ शकतात ह्या टॉपिकमधून। ठीक आहे, आता लक्ष्मीकांतने एक्स्ट्रा डोकं काय लावलेले सांगतो। ठीक आहे, 32 आणि 226 मध्ये काय फरक आहे डिटेलमध्ये दिलाय, आणि तेच फिरून फिरून दिले। ठीक आहे, सो ते सेम जे मी सांगितलंय हा फरक आहे ना, तो 2 पानाचा फरक आहे। ठीक आहे, नसेल तर वाचून दाखवतो मी तुम्हाला, फेअर नको की लक्ष्मीकांत घेतलंच नाही, आणि हे सुद्धा समजलं पाहिजे की लक्ष्मीकांत फक्त कॉन्स्टिट्यूशन आहे, फक्त कॉन्स्टिट्यूशन समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, बाकी वेगळं काही नाही त्याच्यामध्ये असं। ठीक आहे, हां, 32 अंतर्गत काय येतं, 326 अंतर्गत काय येतं, एटसेट्रा। मग तुम्हाला इथं करायचं काय काय मेन्ससाठी लक्षात ठेवा, एक आर्टिकल 32 वरती क्वेश्चन येतात। ठीक आहे, इम्पॉर्टंट कशासाठी, न्यायिक पुनर्विलोकन। ज्या वेळेस आर्टिकल 13 तुम्ही 32 सोबत रीड करता त्यावेळेस तुम्हाला कळतं की सुप्रीम कोर्टाला आर्टिकल 32 आणि 13 अंडर न्यायिक पुनर्विलोकन करण्याची गरज आहे। दोन्ही सोबत वाचणे गरजेचे आहे त्यासाठी, कारण का 13 मध्ये काय दिले, कायदा कोणता आहे, आणि जर तो कायदा व्हायोलेट करत असेल तर फंडामेंटल राईटला, तर तुम्हाला त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये जाता येतं, आणि सुप्रीम कोर्ट ह्या 32चा वापर करून त्याची अंमलबजावणी मेक शुअर करू शकतो। हे दोन्ही एकत्र वाचल्यानंतर कळतं सुप्रीम कोर्टाला अधिकार आहे जर ज्युडिशियल रिव्ह्यूचा, जर कोणताही फंडामेंटल राईट व्हायोलेट होत असेल तर, प्लस तो व्हाईड करण्याचा जर कोणतेही बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन व्हायोलेट होत असेल तर, एटसेट्रा, हा सुप्रीम कोर्टाला अधिकार आहे। ते ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणलं क्वेश्चन आलं मेन्सला तर तुमचे हे 2 आर्टिकल आलेच पाहिजे, तर आलेच पाहिजे, फक्त आर्टिकल 13 नाही 32 सोबत आले पाहिजे। ठीक आहे, आणि हायकोर्टच्या बाबतीत 226 बाबत आले पाहिजे। सो अगेन नेक्स्ट, सो त्यांनी काय सांगितलं तिथं बघा, मेन्ससाठी अजून काय गरजेचं आहे, तर ह्या 32 बाबत कोणी कोणी काय काय ओपिनियन मांडलेले आहेत, बी आर आंबेडकरांनी काय ओपिनियन मांडले ते मेन्ससाठी लिहून ठेवा। ठीक आहे, आणखीन दुसरं कोणी काय ओपिनियन मांडले, सुप्रीम कोर्टाचं काय ऑब्झर्वेशन आहे का, ते मेन्ससाठी आलंच पाहिजे उत्तरामध्ये। ठीक आहे, ते मेन्ससाठी महत्त्वाचं आहे। मग 32 मध्ये काय काय दिलेलं ते बघा। फॉर एक्झाम्पल, हे प्राधिलेख इंग्लंडच्या कायद्यातून घेतलेले आहेत, इंग्लंडमध्ये त्यांना परमाधिकार प्राधिलेख म्हणून ओळखले जाते। ह्या टाईपचे इंट्रोडक्शन लिहू शकता तुम्ही, आणि मग 1 2 3 3 डिफरन्सेस दिलेले आहेत, ते तिन्ही डिफरन्स मी ते लिहून दिले, त्याचे पॅरेग्राफ केले त्यांनी, पहा अजून टाईम आहे। सो पहिला, आता याचा काय करायचं आहे, चार्ट बनवायचा आहे। पहिलं काय, हिबस कार्पस म्हणजे काय, बंदी प्रात्यक्षिकरण। आता ज्यांच्याकडे जुनं आहे लक्ष्मीकांत, त्याच्यात काय वर्ड आहे बरं त्याला, बंदी प्रात्यक्षिकरणच वर्ड आहे का, जुनं म्हणजे कोणतं, 7वे एडिशन नाही, 32 मध्ये काय दिलेलं आहे बघा, कुठे येतो बंदी प्रात्यक्षिकरण वर्ड, कॉन्स्टिट्यूशन मध्ये, त्याला म्हटलेलं आहे देहोपस्थिती। मग हा बंदी प्रात्यक्षिकरण वर्ड कुठून आला, कुठून आला, काय वाटतं तुम्हाला,
म्हणून तुम्हाला दिसन नवीन कॉन्स्टिट्यूशन, नवीन लक्ष्मीकांतमध्ये त्याला ऑब्लिक करून देह उपस्थिती लिहिलेलं आहे. आता हे नेक्स्ट एडिशन जसे येत जातील ना, तसं हळूहळू हा बंद प्रत्यक्षीकरण वर्ड गायब करणार मी. हो, कारण हा वर्डच नाही कुठं. ठीक आहे, आतापर्यंत मला असं वाटत नाही तुम्हाला इल्युजन मध्ये ठेवलं होतं, बट मी जर डायरेक्ट फक्त देव उपस्थिती लिहिलं असतं तर तुम्हाला कळालं नसतं. म्हणून ही ट्रान्झिशन फेज आहे, ही रायटरचे स्किल आहेत. ठीक आहे, की तुम्हाला कळालं पाहिजे की रायटर कशा पद्धतीने तुमच्या मेमरीमध्ये स्थान करत असतो. म्हणून लिहिलेलं आहे, एव्हरी थिंकर इज अ चाइल्ड ऑफ हिज ओन टाइम, एव्हरी बुक इज अ रिटन फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ समवन एल्स टू टार्गेट समवन एल्स. ठीक आहे, सो म्हणून मी सांगतोय ना, PSR साठी मीच का ग्रेट असणार आहे पुढच्या 4 वर्षात सांगतो. त्याला रिझन आहे, जे PSR मध्ये जे बुक आहे, जे काही कंटेंट येणार आहे, त्या कंटेंटमध्ये कोणत्या शब्दासाठी कोणते शब्द वापरले गेले पाहिजे, दॅट विल बी डिसाइडेड बाय मी ओनली. कारण का ते जे बुक वापरलं जातंय सध्या शुभरंजन मॅडमचं, ते मी ट्रान्सलेट केलेलं आहे. ठीक आहे, मला माहिती आहे त्याचा फायनान्शियल लॉस मला किती सहन करावा लागला, बट मला माहिती आहे ते बुकने मी इकोसिस्टम डिझाईन करणार आहे. काय इकोसिस्टम, इव्हन सेम लक्ष्मीकांतमधून सुद्धा ती इकोसिस्टम डिझाईन करायची चान्स मिळतो तुम्हाला. याचा अर्थ काय, ज्याला म्हणतात ना ओरिजिनॅलिटी, ती ओरिजिनॅलिटी. ठीक आहे, सो असं तुम्ही लकी समजलं पाहिजे स्वतःला. ठीक आहे, असं बटला समजून घ्या, काय बंदी प्रात्यक्षिकरण वर्ड नाही आहे ॲक्च्युली, तर देह उपस्थिती आहे. बट मी हे सुद्धा पाहिलेलं आहे मराठी ट्रान्सलेशन करताना, MPSCच्या बऱ्याचशा क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा तो वर्ड आला होता. कारण का तो जनरली पॉप्युलरली वापरला जाईल, कारण त्यावेळेस तोच त्यांनी सेट केलेला होता. पण कॉन्स्टिट्यूशनमध्ये कोणता वर्ड आहे, तर देह उपस्थिती वर्ड लक्षात ठेवा, कारण कॉन्स्टिट्यूशनमध्ये हे बंद प्रात्यक्षिकरण नाही म्हणलेलं कुठे. सो दोन्ही वर्ड आले तर तुम्हाला माहिती पाहिजेत. हळूहळू तो वर्ड बंद प्रात्यक्षिकरण कदाचित नेक्स्ट एडिशनमध्येच तो गायब झालेला असेल, फक्त देह उपस्थितीच राहिलेला असेल. दुसरं काय बघा, महादेश. मॅन्डॅमस म्हणजे काय, महादेश. बट एक लक्षात ठेवा अजून, कंसात संविधानाने सुद्धा हिबस कार्पस लिहिलेलं आहे, याचा अर्थ तुम्हाला सुद्धा अलाउड आहे. तुम्ही मॅन्डॅमस वगैरे असं सुद्धा लिहू शकतात, कोणीही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. घेतलं तर कॉन्स्टिट्यूशन दाखवायचं डायरेक्ट. ठीक आहे, सो मला नाही वाटत काही प्रॉब्लेम येईल, वापरू शकता तुम्ही डायरेक्ट हेबस कार्पस मॅन्डॅमस. प्रतिबंध म्हणजे प्रोहिबिशन, क्वाधिकार म्हणजे क्यो वॉरंटो, आणि प्राकर्षण म्हणजे सर्शिओर आहे. आणि यांना वेगळेच वर्ड वापरले होते, परमादेश, ठीक आहे, प्रतिषेध, उत्प्रेषण आणि अधिकार पृच्छा. कुठून आणलेत वर्ड हे काय आयडिया नाही मला. ठीक आहे, बट मी ते मेन्शन केलेलं आहे डेलिबरेटली. का, तुम्ही पूर्णपणे नवीन 5 वर्डला एकदम अननोन नको व्हायला तुम्हाला, हे काय कुठून आलेत वर्ड्स, आणि तुम्ही ते लक्ष्मीकांतच नाही यूज करावं असं नको व्हायला. बट समजून घ्या, ऑथेंटिक सोर्सेस ज्याला म्हणतो ना आपण, ते ऑथेंटिक, आणि तुम्हाला माहिती आहे हे वर्ड कुठून आलेत, हे अगोदरचे अधिकार पृच्छा वगैरे हे वर्ड कुठून आले तुम्हाला चांगली आयडिया आहे. ठीक आहे, बट अगेन ते इम्पॉर्टंट नाही. का इम्पॉर्टंट आहे, संविधानाने काय म्हटलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं इथं. आणि हे मी ज्यावेळेस ट्रान्सलेट, आणि याच्यापेक्षा आली का पुढे जाऊन सांगतो, हे इथं प्रोहिबिशन आहे बरोबर, प्रोहिबिशन याचं इंग्लिश ट्रान्सलेशन करून बघा, तुम्हाला कळेल काय प्रोहिबिशन म्हणजे काय, दारूबंदी. आधीच्या पुस्तकात ओपन करून बघा तुम्ही, दारूबंदी लिहिली त्याला. ठीक आहे, कारण इंग्लिश ट्रान्सलेशन लिटरली केलेलं आहे. सो तो प्रॉब्लेम होऊन देऊ नका. ठीक आहे, आता याचं 1 बाय 1, मग त्याचे बघताना हेच वर्ड आले पाहिजे, याची काळजी घ्या शक्यतो ॲन्सर्समध्ये, आणि तुम्ही त्याबद्दल अवेअर असले पाहिजे. अचानक तिथं जाऊन कळायला नको, सर आउट ऑफ सिलेबस, आउट ऑफ लक्ष्मीकांत क्वेश्चन होता की देव उपस्थिती त्यांनी काय म्हटलं तर कळेल. ठीक आहे, किंवा नवीन काही क्वेश्चन आला होता, खूपच डीप जायला लागलेत नाही. ठीक आहे, सो असं काही नाही. सो पहिलं त्यांनी इथं काय करायचं आहे, मग चार्ट बनवायचा आहे. हे चार्टमध्ये हे 5 येतील गोष्टी. ठीक आहे, 3, 4, 5. पुढे काय येईल बघा. सेकंड असेल की डज लोकस स्टँडाय अप्लाय. लोकस स्टँडाय म्हणजे काय सांगतो, की जो पीडित आहे तो पीडित त्याला कोर्टात जाऊ शकतो का, तो स्वतःहून त्याचा अर्ज करू शकतो का, तो पीडित स्वतःहून अर्जदार होऊ शकतो का. फॉर एक्झाम्पल, बंद प्रात्यक्षिकरण कशासाठी अलाउड असतं, जर तुम्हाला कोणीतरी इलिगल डिटेन करून ठेवले, किडनॅप केले, म्हणजे काय तुमचं फ्रीडमला, तुमच्या स्वातंत्र्याला कोणीतरी हस्तक्षेप केलेला आहे, तुम्हाला ते एक्झरसाइज करून दिलेलं नाही, तुम्हाला फोर्सफुली डिटेन करून ठेवलेलं आहे, घरामध्ये तुम्हाला कोंडून ठेवले थोडक्यात. सो तुम्ही स्वतःहून कोर्टात जाऊ शकता का. जर सपोज कोर्टाने असं सांगितलं की जो किडनॅप केलाय तोच केस करू शकतो फक्त, आणि तोच समोर पाहिजे, मग तो किडनॅप कसा केलेला असू शकतो. ठीक आहे, याचा अर्थ काय, इथं लोकस स्टँडाय अप्लाय नाही. याचा अर्थ तुमच्या बिहाफवर अदर कोणीही तुम्हाला अप्लाय करू शकतं की यांचा जे डिटेन्शन आहे ते इलिगल आहे, लवकरात लवकर यांना सोडावे, लवकरात लवकर यांना हजर करावे. सो कोर्टासमोर हजर करा, प्रोड्यूस बिफोर मी, त्याचा ट्रू मिनिंग आहे हे बस कार्पसचा. सो माझ्या समोर हजर करा, याचा अर्थ काय, हजर करा. तुम्ही लिगली डिटेन केलं असेल तर तुम्हाला अटकमध्ये जावं लागेल, तुम्हाला इलिगल डिटेन केलेलं असेल तर तुम्हाला सोडून देण्यात येईल.
ठीक आहे. सो अगेन सो हिबस कार्पस मध्ये लोकस स्टँडी अप्लाय नाही. दुसरी गोष्ट क्वेश्चन याच्यामध्ये काय, हे कशाबद्दल आहे, व्हॉट अबाउट. सो डिस्क्रिप्शन लिहायचं आपलं ते ओळखण्यासाठी. आणि इकडे एक आणखीन करेक्ट कॉलम करायचा तो म्हणजे स्पेशल, यासाठी स्पेशल काही गोष्टी आहेत का अशा संदर्भात. ठीक आहे. सो पहिलं बघा हिबस कार्पस, देहोपस्थिती, व्यक्तीला ताब्यात घेणे किंवा टू प्रोड्यूस बिफोर मी असं आहे अटक केलेल्या व्यक्तीला. मग याच्यामध्ये अटक केलेल्या व्यक्तीला अटक करणाऱ्याने न्यायालयापुढे प्रत्यक्ष हजर करण्याचा न्यायालय निर्देश देऊ शकते. त्यानंतर न्यायालय अटकेचे कारण कायदेशीर गोष्टी तपासतात आणि जर ते बेकायदेशीर अटक असेल तर सोडून द्यावं लागतं. ते एक प्रकारे फ्रीडम बद्दल आहे. देहोपस्थिती प्राधिलेख सार्वजनिक प्राधिकरण तसेच खाजगी व्यक्तीविरुद्ध जारी केले जाऊ शकते. सो कोणाविरुद्धही जारी केले जाऊ शकते, कारण का खाजगी व्यक्ती सुद्धा दुसऱ्या व्यक्तीला डिटेन करून ठेवू शकतो. सो इथं तुम्ही स्पेशल मध्ये कशा लिहू, इथं लिहायचं तुम्ही टू प्रोड्यूस बिफोर, माझ्या समोर हजर करा म्हणून हजर. आणि इथं काय लिहू शकतं, खाजगीसाठी सुद्धा असेल, खाजगी व्यक्तीसाठी सुद्धा किंवा संस्थेसाठी सुद्धा असू शकतं. म्हणजे संस्था सरकारी देखील असू शकते, प्राधिकरण देखील असू शकते, एखादी ऑथॉरिटी देखील असू शकते. ठीक आहे. नेक्स्ट, मात्र कायदेशीर अटक जर कायदेशीर अटक केलेली असेल तर मग करता येईल का, नाही, कारण कायदेशीर दृष्ट्या अटक केलेली, कायद्याला धरून केलेली. ठीक आहे. किंवा विधिमंडळ किंवा न्यायालयाच्या अवमानाबाबत, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट बाबत असेल तर, किंवा न्यायालयाचे अटक आदेश दिलेले असल्यास, न्यायालयाने स्वतःहून अटक आदेश दिलेले असतात म्हणजेच कायदेशीर आहे. अटक न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाहेर असल्यास. सो हिबस कार्पस कोणी नाही इश्यू करू शकत, लक्षात ठेवा. जर त्या न्यायालयाच्या कक्षेच्या बाहेर असेल, फॉर एक्झाम्पल बॉम्बे हायकोर्टने इश्यू केलं की हिबस वॉरंट की नाही ना समोर प्रोड्यूस करा, तो जर त्याच्या ज्युरिडिक्शनच्याच बाहेर आहे, कुठेतरी दुसऱ्या राज्यात आहे, तर उपयोग नाही होणार त्याचा, अशा वेळेस करता येणार नाही. ठीक आहे. बट अगेन अशा वेळेस तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता डायरेक्टली. बट काय काय अशा प्रकारे चार्ट करायचं कळलं. सो हे प्रोड्यूस करण्यासंदर्भात आहे. दुसरं काय आहे, मॅन्डॅमस म्हणजे काय, आदेश देणे. आदेश कोण देतं इथं समजून घ्या. आदेश देणे, आदेश कोण देतं, उच्च न्यायालय किंवा जे टॉप कोर्ट आहेत, सर्वोच्च न्यायालय असेल, सो ते त्याच्या खालच्या कोर्टला आदेश देऊ शकतात. काय आदेश देऊ शकतात बघा, नागरी अधिकारी त्याचे किंवा तिचे कर्तव्य पार पाडण्यास अयशस्वी ठरल्यास किंवा त्याने तिने, नागरी अधिकारी म्हणजे कोण, सिव्हिल सर्वंट, शासकीय अधिकारी, नकार दिल्यास न्यायालय हा महादेश काढू शकते. हा प्राधिलेख कोणत्याही सार्वजनिक संस्था, महामंडळ, कनिष्ठ न्यायालय आणि न्यायाधिकरण किंवा सरकार यांच्या विरुद्ध देखील जारी केला जाऊ शकतो. सो कोणतंही कनिष्ठ न्यायालय असो, म्हणजे त्याच्या खालचं न्यायालय असो, किंवा कोणतीही सरकारी संस्था, महामंडळ, कंपन्या, संस्था, सरकार यांच्या विरुद्ध जारी केला जाऊ शकतो. म्हणजेच काय, जर ती व्यक्ती त्याचं काम करत नसेल तर मॅन्डॅमस इश्यू केला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल उदाहरण सांगतो, तामिळनाडूचे राज्यपाल बरेच दिवस झालं ऍक्ट पास करत नव्हते, की त्यांनी ऍक्ट तसंच पडून ठेवले होते 2-2, 3-3 वर्ष झालं. मग ॲज अ सिव्हिल सिटीजन मी कोर्टात गेलो आणि कोर्टाला काय सांगितलं, मॅन्डॅमस इश्यू करा यांना, की हे सरकारी काम आहे त्यांचं कायदे पारित करणं, कारण का ते जोपर्यंत सही करणार नाही तोपर्यंत कायदेच होणार नाही आणि आम्हाला कायद्याची गरज आहे. सो ते त्यांनी संविधानाने ठरवून दिलेलं त्यांचं काम ते करत नाहीये, मॅन्डॅमस इश्यू करा त्यांना. आणि मग केला पण होता कोर्टाने. पण ते प्रॉब्लेम काय झाला, ज्यांनी तक्रार केली होती ते कोण होतं, राज्य शासन होतं. मग राज्य शासन जर गव्हर्नरच्या विरुद्ध जातोय, गव्हर्नर कोण आहे, एजंट ऑफ सेंटर, सेंटरने अपॉइंट केलेला पर्सन आहे. सो सेंटरने त्याची बाजू घेतली आणि सांगितलं हे 131 अंडर असायला पाहिजे होतं, ओरिजिनल ज्युरिडिक्शन, राज्य आणि केंद्र यांचा संघर्ष असायला पाहिजे होता. सुप्रीम कोर्टाने स्वतःहून समजून घेतलं काय म्हणायचं ते आणि दुसऱ्या डिसिजन बदलून दिला. ठीक आहे. बट अगेन मॅन्डॅमस म्हणजे काय, कोणत्याही शासकीय सरकारी संस्था, प्राधिकरण, अधिकारी असेल यांना आदेश देऊ शकतो की तुम्ही तुमचं काम करा, सिंपल. ठीक आहे. दुसरं मग ते कुठे येणार, काय करायचं, व्हॉट अबाउट. मग इथं लोकस स्टँडर्ड अप्लाय का, येस, कारण एक जो ग्रीव्हान्स आहे, ज्याचा ग्रीव्हान्स आहे त्यांनीच जायचंय. ठीक आहे. पुढे मग एका खाजगी व्यक्ती किंवा संस्थेच्या विरोधात वैधानिक अधिकार नसलेल्या विभागीय सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी कर्तव्य अनिवार्य नसून स्वइच्छाधीन असल्यास, पण जर कर्तव्य डिस्क्रिशनरी असेल, स्वइच्छाधीन किंवा स्वविकास अधिकाराने म्हणजे सद्विवेक बुद्धीने, म्हणजे याचा अर्थ काय, माझ्यावर ते करणं कंपल्सरी नाहीये, माझी डिस्क्रिशनरी पॉवर आहे, तर अशा वेळेस मॅन्डॅमस लावता येईल का, नाही लावता येणार. म्हणजे सपोज सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही गेलेत आणि सांगितलं राज्यपालांना की तुम्ही राज्यपालांना एक इश्यू करा ऑर्डर, मॅन्डॅमस इश्यू करा की त्यांनी त्यांचं कर्तव्य बजावावं, आणि ते कर्तव्य कुठे दिले, संविधानामध्ये. मग अशा वेळेस जर संविधानाने सांगितलं असेल की हे राज्यपालांच्या इच्छेवर डिपेंड आहे, तर राज्यपाल म्हणतील माझी इच्छा नाहीये आणि मी संविधानानुसारच करतोय. सो तुम्हाला ते मॅन्डॅमस कुठे इश्यू करावं लागतं, की ज्या ठिकाणी करणे मस्ट आहे असं दिलेलं आहे, शाल बी असं वाक्य असतं. पण जेव्हा ते स्वविवेकावरती आधारित असतं
डिस्क्रिशनरी पॉवर असते त्यावेळेस तुम्हाला ते कंपल्सरी केलं जात नाही. तुम्हाला या मॅन्डेमसचा ऑफिसमध्ये गेलं फार उपयोग पडणार आहे. तुम्हाला रोज ऑर्डर येतील सुप्रीम कोर्टाच्या, कोणीतरी कोणी पिटिशन टाकत असतं, PIL फाय करत असतं, यांना सांगा आमचं काम करायला, कागदपत्र करायला एक्सेट्रा. तुम्ही त्यावेळेस तुला उत्तर द्यावं लागतात मॅन्डेमसची. काय उत्तर द्यावं लागतात? दिस इज अंडर डिस्क्रिशनरी पॉवर. आणि मग माझे डिस्क्रिशन याला मी ठरवायचं द्यायचं की नाही. पण जर हे कंपल्सरी असेल तर मग तुम्ही का दिलं नाही याचं उत्तर द्यावं लागतं की तुम्हाला ते कंपल्सरी असून परत तुम्ही तुमचं काम का नाही केलं. सो अगेन सांगण्याचं उद्दिष्ट येतोय. मग प्रॉब्लेम काय झाला, मग सुप्रीम कोर्टाला कळालं डिस्क्रिशनरी पॉवर काय राज्यपालांची हे ठरवावं लागेल. आणि दॅट इज द एंटायर 2025 इयर. त्यांची गंमतच ती चालू वर्ष अख्ख्या 2025 मध्ये तेच खेळात येते. सुप्रीम कोर्ट आधी काहीतरी म्हणतंय, राष्ट्रपतींना ते पटत नाही, राष्ट्रपती त्यांना प्रश्न विचारतात ते, आणि पुन्हा सुप्रीम कोर्ट दुसरं काहीतरी म्हणतंय. सो सुप्रीम कोर्टालाच कळणार नेमकं ऍक्च्युअली डिस्क्रिशनरी पॉवर काय. सो आपण असं कॉन्स्टिट्यूशन बनवलं आणि असं कॉन्स्टिट्यूशन फॉलो करतोय ज्याचा अर्थ सुप्रीम कोर्टालाच काढता येणार. 2025 मध्ये सुप्रीम कोर्ट कितीतरी केसेसमध्ये स्वतःहूनच बदलले. मग ते कुत्र्यांची केस असो, हो त्यांना ते डॉग बाबत पण डिसिजन घेता येणार की यांना अटक करावं का सोडावं, त्यांनी चॅलेंज केले सुप्रीम कोर्टाला. जे स्ट्रीट डॉग्स आहेत त्यांनी सुद्धा चॅलेंज केले की तुम्ही ठरवून दाखवा आमच्या बाबत. आणि ते ठरवता येणार आपल्याला. ठीक आहे, कारण एकदा म्हणतात यांना उचला, नंतर म्हणतात सोडा, हेच कळत नाही. असं त्याला रिझन आहे. सुप्रीम कोर्ट आता तसे जजेस पण नाही राहिलेले, अभ्यासच नाही करत कोणी, सगळे पाठांतर करून आलेत. सो नेक्स्ट, येस ठीक आहे. सो नेक्स्ट, प्रतिबंध म्हणजे निषिद्ध करणे, प्रोहिबिट करणे. प्रोहिबिट करणे म्हणजे काय? थांबवणे. म्हणजे जर एखादं कनिष्ठ न्यायालय किंवा अर्ध न्यायालय हे त्याच्या क्षेत्राच्या बाहेर जाऊन काम करत असेल त्याला निषिद्ध करणे, प्रोहिबिट करणे, त्याला काम करण्यापासून थांबवणे. ठीक आहे, केवळ न्यायिक किंवा निम्न न्यायिक प्राधिकरणाविरुद्ध जारी केले जाऊ शकते. हे त्याचं स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स. हे व्यवस्थित वाचा बरं का तुम्ही चांगल्या पद्धतीने. मी फक्त वर सांगतोय, तुम्ही चाहून चार्ट बनवायचा आहे हा प्रॉपर. हा चार्ट बनवला तर की अख्खं पेज एका चार्टमध्ये बसतं, पुन्हा परत बघायची गरज पडत नाही. दिस इज हाऊ यू मेक सिम्पल. या गोष्टी तुम्ही सरळ सोप्या, आणि याच्यावर प्रश्न येतात खूप वेळा आलेले. इव्हन ह्या वर्षी क्वेश्चन आहे आय थिंक माझ्या माहितीनुसार आहे ना, जोड्या लावायला विचारला होता क्यू वॉरंट काय आहे एटसेट्रा, आणि खूप वेळा आलेला आहे प्रश्न कशाबद्दल काय आहे ते. ठीक आहे, नेक्स्ट. सो न्यायालयांच्या विरोधात केलं जातं बघतं की कोणतंही न्यायालयाने स्वतःच्या कार्यक्षेत्रात जाऊन बाहेर जाऊन काम करू नये म्हणून त्यांना प्रोहिबिट केलं जाऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, एखादं न्यायालय त्यांना 7 वर्षापर्यंतची शिक्षा सुनावण्याचा अधिकार आहे, ज्याला आपण तालुका लेवलचं न्यायालय म्हणतो. ठीक आहे, परंतु ते अशा केस खटला तुमच्याशी डील करत असेल की त्या खटल्या अंतर्गत किंवा त्या केस अंडर तुम्हाला 7 पेक्षा जास्त शिक्षा होऊ शकते, तर त्या न्यायालयाचे ते कार्यक्षेत्राबाहेर आहे. तुम्ही दुसऱ्या मिनिटात रिट पिटिशन टाकू शकता हायकोर्टात की त्या कोर्टाला सांगा ते तुमच्या कार्यक्षेत्राबाहेर प्रोहिबिट करा, की हे माझं प्रकरण हँडल करायचं नाही, तुम्ही ते जिल्हा न्यायालय वर्ग करा म्हणून. ठीक आहे, सो हे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन सांगतो मी तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की कशा संदर्भात आहे. नेक्स्ट आहे प्राकर्षण, म्हणजे प्रमाणित होणे किंवा माहिती देणे. उत्प्रेक्षण पण म्हटलेलं आहे, बरोबर. म्हणजे काय की बऱ्याच वेळा हे कार्यवाही चालू आहे, त्या कार्यवाहीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती इश्यू केलं जातं, वेगवेगळ्या गोष्टींबाबत आणि स्पेसिफिक गोष्टींबाबत इश्यू केलं जातं. अगेन हे कोणाला इश्यू केलं जातं? पुन्हा न्यायिक किंवा अर्धन्यायिक संस्थांना इश्यू केलं जातं. आणि त्यांना काय सांगितलं जातं? सर्श्योरारी, की तुम्ही ह्या गोष्टी कट करा. सर्श्योरेट करा म्हणजे काय? प्रतिबद्ध करा, प्रमाणित करा, ह्या गोष्टी तुमच्या लिमिटमध्ये ठेवा. ठीक आहे, ती माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो. हे पण न्यायालयीन किंवा निम्न न्यायिक, ज्याला आपण अर्धन्यायिक संस्था म्हणतो, त्यांनाच इश्यू केलं जाऊ शकतं. म्हणजे जर त्याच्या पुढची कारवाई थांबवायची तुम्हाला किंवा अंतिम आदेश पारित होण्यापूर्वी प्रतिबंध जारी केला जातो तेव्हा एटसेट्रा. लास्ट आहे क्यू वॉरंटो. याचा अर्थ काय? कोणत्या अधिकाराने किंवा कोणती प्राधिकरणाने किंवा कोणत्या अधिकारपत्रानुसार तुम्ही तिथं आहात, ऑन व्हॉट बेसिस. सपोज तुम्ही उद्या जाऊन म्हटले मी राष्ट्रपती आहे, कोणत्या कारणाने तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, सो कोणत्याही नागरी सेवकाच्या, सिव्हिल सर्व्हिसच्या, ठीक आहे, मग तो कोणीही असो, शासनातील कोणत्याही महामंडळात, संस्थेत असो, तुम्ही कोणत्या बेसिसवरती तिथं आहेत हे विचारलं जाऊ शकतं. याचा अर्थ काय होतं बघा, बऱ्याच वेळा सपोज तुम्ही एखादी पोस्ट मिळाली आणि उद्या जाऊन सरकारला लक्षात आलं की तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स होते ते फोर्ज बनवलेले होते एटसेट्रा, मग त्यावेळेस सरकारच तुमच्या अगेन्स्ट को वॉरंट देखील इश्यू करू शकतं. म्हणजेच काय, सुप्रीम कोर्टात जाणार, सांगणार, तुमच्या अगेन्स्ट केस दाखल करणार, की सांगणार तुम्हाला हे पदावरून काढू नये आम्ही, सांगा तुम्ही, त्या तुमच्या अर्हता चुकीच्या आहेत, तुम्ही जे कंडिशन फॉलो केली ते चुकीचं आहे. इव्हन इलेक्शन पिटिशन पण टाकले जातात, त्याला कुठेतरी प्रिन्सिपली तत्वता हेच आहे. म्हणजेच काय, तुम्ही कोणत्या पदावर आहात त्या पदावरती तुमची बसण्याची ॲबिलिटी आहे का, किंवा क्वालिफिकेशन, अर्हता तुम्ही पूर्ण केलेली आहेत का, हा प्रश्न विचारला जातो. सो हे बऱ्याचशा वेळा सगळ्यात रेअरेस्ट यूज केला जाणार आहे हा त्याच्या अगेन्स्ट यूज केला जाऊ शकतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल. मग इथं पण सेम. मग हा फक्त एकच आहे का कोणीतरी? इथं को वॉरंट लोकल स्टँडर्ड अप्लाय होत नाही,
कारण का कुणी विचारू शकतो ना, एकच पर्सन नाही, कुणी कोणाला विचारू शकतो की तुम्ही त्या पोझिशन, कारण ते पद सार्वजनिक आहे, ते फक्त पीडित व्यक्तीसाठी नाहीये, ते सगळ्यांसाठी आहे. ठीक आहे. सो दॅट इज ऑल अबाउट द फंडामेंटल राईट्स. मग आता मेनसाठी काय करायचं फंडामेंटल राईट्स, प्रत्येक आर्टिकलनुसार जे क्वेश्चन येतील ते करायचे. आर्टिकल 19 वरती क्वेश्चन येतात, आर्टिकल 21 वरती क्वेश्चन येतात, बरोबर. फंडामेंटल हे 32 वरती क्वेश्चन येतात. ओव्हरऑल 2 गोष्टी करायच्यात फंडामेंटल राईट मेनसाठी. एक की आत्ता सध्या वेगवेगळे चॅलेंजेस काय आहेत, आव्हानं काय फंडामेंटल राईटसाठी. मग फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनमध्ये सांगितलं मी तुम्हाला, रिलिजनमध्ये सांगितलं, सेक्युलरिझमच्या बाबतीत आर्टिकल 14-15च्या बाबतीत चॅलेंजेस असतील, 17च्या बाबतीत चॅलेंजेस फार मोठे आहेत की मध्येच सुप्रीम कोर्टाने शिथिल करण्याचा प्रयत्न केला होता ॲट्रॉसिटी ॲक्ट, तो पुन्हा रिएन्फोर्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खोटे ॲट्रॉसिटीचे ॲक्ट वाढत चाललेले आहेत. प्रत्येकाची एक एक्झाम्पल माहिती असलं पाहिजे करंट अफेअरच्या कंटेक्समध्ये. दुसरी गोष्ट फंडामेंटल राईटचं महत्त्व काय हा प्रश्न येऊ शकतो, सिग्निफिकन्स काय मेन्ससाठी. ठीक आहे, सिग्निफिकन्स काय. तिसरी गोष्ट त्याच्या मर्यादा काय. फॉर एक्झाम्पल फंडामेंटल राईट आहेत पण त्याच्यावरती वाजवी निर्बंध पण खूप आहेत की तुम्हाला फंडामेंटल राईटच उपभोगता येत नाही. दुसरी गोष्ट, जी काही तुम्हाला फंडामेंटल राईट जर तुमचे उल्लंघन झाले तर त्याच्याबद्दल दाद मागण्याची जी प्रक्रिया ती खूप कॉस्टली. डायरेक्ट सुप्रीम कोर्टाचा वकील एका हिअरिंगचे कमीत कमी 1 लाखाच्या आत घेत नाही. तुम्ही म्हणसान व्हायलेट होते आणखी 2 बरे करा, काय फरक पडतोय. ठीक आहे, ते पण तुम्हाला माहिती एका हिअरिंगमध्ये होणार आहे का कंप्लीट केस तुमची, नाही होणार. सो अगेन सेम ती पोझिशन आहे. तो ड्राफ्ट तर डॉक्युमेंट तयार करून सुप्रीम कोर्टात तुमची केस फाईल करायची 1 लाख घेतो सुरुवातीला. तुमची केस काय ऐकून घेण्याच्या आधी तुम्हाला डिपॉझिट जमा करावं लागते. ठीक आहे, आहे सुप्रीम कोर्टात ती गोष्ट म्हणजेच काय कॉस्टली आहे एन्फोर्समेंट, आणि ती लोकल लेवलच्या कोर्ट्सला नाही आहे. दुसरं काय लँग्वेज, तुम्हाला माहिती होतं का आत्तापर्यंत बऱ्याचशा गोष्टी फंडामेंटल राईटच्या इथं वाचायला लागले तुम्ही लक्ष्मीकांत किंवा पॉलिटी, त्याच्या अगोदर तुम्हाला माहिती का नाही, तो सामान्य जनतेला कुठून माहिती असणार आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, सुप्रीम कोर्टाचे खूप सारे जजमेंट्स आलेले आहेत, ते जजमेंट कुठेतरी हिंड्रस तयार करतात ते. त्याच्यानंतर फक्त हे पॉलिटिकल राईट्सबद्दल बोलतात, सोशो इकॉनॉमिक राईट्सबद्दल काय नाही, लाईक समानता एटसेट्रा. प्लस याच्यामागे कोणतं एक फिलॉसॉफी दिसते की लिबरलिझम फॉलो केले, सोशलिझम फॉलो केले, समाजवाद फॉलो केला, नाही. सगळंच जे जसं जसं आठवत जसं लिहित गेलेले आहेत. ठीक आहे. सो कोणतं एक विशेष तत्वज्ञ नाही, जे सगळ्या गोष्टी पॉईंट कुठे आहेत लक्ष्मीकांतमध्ये दिलेले आहेत ऑलरेडी. ठीक आहे. नेक्स्ट, सो दॅट इज ऑल अबाउट द फंडामेंटल राईट्स. नेक्स्ट आहे DPSP. DPSP मध्ये तुम्हाला करायचं काय काय आणि हे समजून घ्या. पहिली गोष्ट, DPSP सगळे पाठ पाहिजेत. मी घेणार नाही तर कारण का ते अननेसेसरीली वाचण्यात वेळ जाईल आणि त्याला समजून सांगण्यासारखं काही नाहीये. वाचलं तरी तुम्हाला समजून जाण्यासारखं DPSP. मी वाचले की गुरे वगैरे याचं संरक्षण करावं किंवा गोमांसावर बंदी असणं, याच्यात काय समजून सांगू मी, माहिती आहे तुम्हाला. युनिफॉर्म सिव्हिल कोड असावा, ठीक आहे, माहिती आहे. फक्त मी पुन्हा एकदा ब्रशअप करतो की त्याचा यूज कुठं करायचा आहे किंवा त्याच्यावरती कोणते कोणते PYQ आलेले आहेत, क्वेश्चन्स कोणते कोणते येतील. एक पहिलं डिव्हिजन करा, सोशलिस्टिक कोणते आहेत, गांधीयन प्रिन्सिपल कोणते आहेत आणि लिबरल इंटलेक्च्युअल्स कोणते आहेत, ते क्लासिफिकेशन आलं पाहिजे. ते शिकायचं असेल तुम्हाला, म्हणजे न विसरायचं असेल तर लक्ष्मीकांतमधून पाठ करायचं नाही. काय करायचं मी सांगितलेलं, प्रिंट काढायची DPSPची आणि त्याच्यावरती प्रत्येकाच्यावर तुम्ही स्वतः टिक करायचं की हे कोणतं आहे सोशलिस्टिक आहे, यस लिहा, हे कोणतं आहे लिबरल इंटलेक्च्युअल आहे, याला लिहा, हे कोणतं आहे गांधी आहे, जी लिहा. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून आयडेंटिफाय करणार नाही तोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही. आणि ते कशाच्या बेसिसवर आधारित करायचं आहे आयडेंटिफाय, की खरंच समाजवादी कोणते. समाजवाद तुम्हाला समजला पाहिजे. समाजवाद म्हणजे काय, की जिथे इक्वॅलिटी समानताबद्दल बोललं जाईल, गरिबांच्या वरती होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध बोललं जाईल, किंवा गरिबांना काही मदत पाहिजे का, आणि गरीबमध्ये वंचित घटक येतात, गरीबमध्ये दुर्बल घटक येतात, महिला येतात, बालके येतात, वृद्ध येतात, फिजिकली डिसेबल्ड, ट्रान्सजेंडर, हे सगळे जे दुर्बल घटक आहे ते दुर्बल घटकांबद्दल विचारलं जातं. ठीक आहे. सो हे सगळं सोशलिस्टिक प्रिन्सिपलमध्ये येणार. गांधीमध्ये काय येणार, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट गांधीजीमध्ये येणार. हे गोमांस वगैरे हे गांधीजीबद्दल येणार. पंचायत राज इन्स्टिट्यूशन्स म्हणतो आपण त्याला, खादी, ग्रामोद्योग, ह्या गोष्टी गांधीजींबद्दल येणार. लिबरल इंटलेक्च्युअल कुठं, बालकांचं संगोपन, पोषण, न्यूट्रिशन, ह्या गोष्टी येणार. ठीक आहे. सो ते आयडियाज कुठे मॅच होतात त्याच्याच कंटेक्समध्ये येणार. हे झाला पहिला. दुसरा काय उपयोग सांगितला मी, हे सगळे का पाठ पाहिजेत, कारण का हे तुम्हाला ॲज अ कन्क्लुजन म्हणून GS2 मध्ये वापरायचे. सेकंड ॲप्लिकेशन त्याचं, हे सगळे ॲज इट इज कन्क्लुजन म्हणून वापरता आले पाहिजे. कुठेतरी एज्युकेशनवरती प्रश्न आल्यानंतर तुम्ही सांगा ना, स्कूल एज्युकेशनवरती प्रश्न आल्यानंतर त्याच्यामध्ये लिहा ना की कन्क्लुजनमध्ये की कुठेतरी DPSP मध्ये म्हटलेलं आहे. काय DPSP मध्ये म्हटलेलं ते पण बघा, कोणतं आर्टिकल आहे,
एज्युकेशन बद्दल, प्रमोशनल ऑफ एज्युकेशनल नाही 46 नाही 45 हां अर्ली चाइल्डहुड केअर अँड द एज्युकेशन फॉर चिल्ड्रन बिलो द एज ऑफ 6 इयर 6 वर्षापेक्षा खालील बालकांसाठी. सो नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये झालेले बदल कसे समर्थन करू शकता तर सांगा. तुम्ही DPSC मध्ये दिलेले 6 वर्षांच्या खालील बालकांचं पण शिक्षणाच्या आणि संगोपनाच्या आपल्याला सोयी करायला सांगितलेलं आहे. सो हे फुलफिलमेंट होऊ शकते म्हणून. सो कन्क्लुजन म्हणून वापरायचं आहे, इंट्रोडक्शन म्हणून पण वापरू शकता, पण मेन्स आन्सरमध्ये वापरायचं आहे. आता तुमचं स्मार्टनेस कुठे आहे हे तुम्ही आधीच ठरवून घ्या. इथे साईडला कॉर्नरमध्ये लिहून ठेवा जर तुमच्याकडे प्रिंट असेल तर, की हे कुठे वापरता येईल. सो लिहा ना अर्ली चाइल्ड एज्युकेशन अँड केअर, अर्ली चाइल्ड एज्युकेशन अँड केअर किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीबद्दल वापरेल. त्याच्यानंतर हे एज्युकेशनल अँड इकॉनॉमिक इंटरेस्ट ऑफ शेड्यूल कास्टबद्दल वापरेल. मग मी हे कुठं वापरेल सोशल जस्टिस, शेड्यूल कास्ट SC ST वरती क्वेश्चन आला तर वापरेल. लिहून ठेवा तुम्ही साईडला की हे कुठे वापरता येईल, मला कुठे यूज करता येईल. ठीक आहे. आर्ग्युमेंट्स अशाच एक्स्ट्रॅक्ट केल्या जाणार आहेत. न्यूट्रिशन बाबत आलं, ठीक आहे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बद्दल आलं, ठीक आहे, पब्लिक हेल्थ सार्वजनिक आरोग्याबद्दल आलं तर काय वापरेल मी. आणि जर ट्रस्ट मी जर तुम्ही एक्झॅक्ट लँग्वेज इम्प्रूव्ह लिहू शकले ना तर बेस्ट आहे. तुमचा अँसरचं बराचसा पार्ट बघितला पण जाणार नाही, कारण त्यांना माहिती जे चेक करणारे त्यांना एक्झॅक्ट लँग्वेज माहिती, त्यांनी स्टडी केलेलं आहे कॉन्स्टिट्यूशनचं. ठीक आहे. मग हे तुम्ही क्लासिफाय करा. क्वेश्चन नंबर 3 काय क्वेश्चन येतो, कोणते कोणते DPSP नव्याने ॲड केलेले आहेत, न्यूली ॲडेड आहे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करून, आणि त्याच्या अमेंडमेंट्स कोणत्या कोणत्या आहेत हे देखील केलं जातं, क्वेश्चन विचारला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आर्टिकल 39 हां हे 39. आता या 39 मधलं मी सांगितलं असं आलं का ॲड केलेलं असतं. बालकांना निरामय पद्धतीने आणि मुक्त व प्रतिष्ठापूर्ण वातावरणात आपला विकास करण्याची संधी व सुविधा दिल्या जाव्यात आणि बालके व युवक यांना शोषणापासून नैतिक आणि भौतिक गरजांच्या भोवती शोषण बालकांचे शोषण कमी व्हावे किंवा मुक्त पद्धतीने डिग्निटी प्लस प्रतिष्ठा म्हणजे डिग्निटी त्यांचं संगोपन व्हावं, विकास व्हावा समान पद्धतीने. सो या दोन गोष्टी आहेत, एक निगेटिव्ह सेन्समध्ये की शोषण रोखायचं आहे, एक पॉझिटिव्ह सेन्समध्ये की त्यांना चांगले एन्व्हायरमेंट क्रिएट करायचं आहे त्यांच्या अपब्रिंगिंगसाठी. ठीक आहे. सो हे ॲड केलेलं आहे. ते कधी ॲड केलेलं आहे 44वी सुधारणा 44th अमेंडमेंट. सो 39 मध्ये ॲड केलेलं आहे. आता 39 मध्ये ॲड करता आलं का, कारण का ऑलरेडी क ख ग घ ड च म्हणून ॲड करता आलं, म्हणून एक्स्ट्रा 39A ॲड करायची गरज पडली नाही त्यावेळेस 44 नुसार. परंतु 39A पण ॲड केलं कारण का ते त्याच्यात बसत नव्हतं, म्हणून 39A पण ॲड केलेले. हे ए आलं म्हणजे काय ॲड आहे, एक्स्ट्रा ॲड केलेले. कारण का जर ते ओरिजिनल असतं तर ते 39 40 असं झालं असतं सिक्वेन्शियली. सो 39A इक्वल जस्टिस आणि फ्री लिगल एड. सो याच्या अंडर कोणती संस्था येते, नालसा. सो नालसाबद्दल सगळं बघून घ्या की कधी आलं, नालसाचे कायदे कोणते कोणते आहेत, नालसाच्या ॲक्टनुसार कोणाकडे काय ऑथॉरिटी असते, त्याचे प्रेसिडेंट कोण असतं, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट कोण असतं, स्टेट लेवल नालसा ज्याला सालसा म्हटलं तर स्टेट ऑथॉरिटी फॉर लिगल सर्व्हिस अँड एड एटसेट्रा. त्याच्यानंतर त्याच्या अंडर कोणाकोणाला एक्झिम्पशन्स दिले जातात किंवा कोणाला मदत दिली जाते लिगल. फॉर एक्झाम्पल ट्रान्सजेंडर आहेत का त्याच्यामध्ये, EWS आहेत का त्याच्यामध्ये, ओल्ड एज आहेत का, इन्कम लेवल काय आहे त्याच्यामध्ये, सरकारी कर्मचारी आहेत का त्याच्यामध्ये, हे सगळ्या गोष्टी त्याचे क्रायटेरियाज काय काय बघून घ्या. लक्ष्मीकांतमध्ये पण दिलेले असतील, नसतील ते एक सर्च करा, नालसा बघून घ्या. नालसावरती क्वेश्चन येतो, MPSCला मेन्सला आलेला आहे मागं. ठीक आहे. नेक्स्ट बट तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं इक्वल जस्टिस आणि फ्री म्हणलं का सोशलिस्टिक आहे, इथंच ॲड करायचं सोशलिस्टिक आहे. सोशलिस्टिक आहे ॲड केले म्हणजे कधी ॲड केलेलं असणार आहे 42nd 1976 अमेंडमेंट. ठीक आहे. सो नुसतं ब्लाइंडली पाठ करण्यापेक्षा लॉजिकली पाठ करत चालायचं. नेक्स्ट विलेज पंचायत ॲड केलेलं बघतोय आपण ना. सो 43 नंतर 43A अगेन पार्टिसिपेशन ऑफ वर्कर्स इन द मॅनेजमेंट ऑफ इंडस्ट्रीज. पुन्हा तो विचारला जाणार आहे सेम इंडस्ट्रीमध्ये. आणि 43B कोऑपरेटिव्ह. पण कोऑपरेटिव्हमध्ये मी काय सांगितलं पुढचं पण बघायचं का, तर कोऑपरेटिव्हचा इथे एक प्रश्न तयार होतो ऑप्शनचा GS2चा. एक डायग्राम काढायचीच लक्षात ठेवा. कोऑपरेटिव्ह, सेल्फ हेल्प ग्रुप, महिला बचत गट, प्रेशर ग्रुप्स मध्ये नाही येणार बट महिला बचत गट, कोऑपरेटिव्ह संघ या टाईपचे क्वेश्चन आले की हे लिहायचे डायग्राम मध्ये. एक व्हॉलेंटरी फॉर्मेशन मराठीत वाचतो म्हणजे आणखीन लक्षात येईल, डायग्रामच काढून ठेवायचे तिथे. स्वइच्छापूर्व निर्मिती हे त्याचे तत्व आहेत. स्वइच्छापूर्व निर्मिती, स्वायत्त कारभार, लोकशाही नियंत्रण आणि व्यावसायिक व्यवस्थापन
हे कोऑपरेटिव्हचे प्रिन्सिपल्स आहेत. सो अशा वेळेस तुम्ही 1 2 3 4 चार पद्धतीने हे त्याचे प्रिन्सिपल्स लिहून ठेवा. ही डायग्राम आलीच पाहिजे. कोऑपरेटिव्ह वरती प्रश्न आला, सेल्फ हेल्प ग्रुप वरती प्रश्न आला, ही डायग्राम आलीच पाहिजे मेन्स आन्सर मध्ये सगळ्यांच्या. ते साईडला काढून ठेवा, तिथं लक्ष्मीकांत मध्ये असं वरती लिहून ठेवा काय आहे ते. एक स्वेच्छा पूर्व निर्मिती म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप एकत्र येऊन स्वेच्छेने बनवला जातो. 2 त्या सेल्फ हेल्प ग्रुपचा कारभार स्वायत्त असतो, ऑटोनॉमस ऍडमिनिस्ट्रेशन असतं. 3 त्यांचं लोकशाही डेमोक्रेटिक पद्धतीने नियंत्रण असतं, कोणी एक पर्सन इंडिव्हिज्युअल कंपनी ओनर आहे असं नसतं, सहकारी सगळे ओनर आहेत. आणि 4 आहे व्यावसायिक व्यवस्थापन, त्यांचं बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन ते स्वतः करतात आणि यासाठी राज्याने प्रयत्न करायचे हे सांगितलं. म्हणजे काय, उद्या जर जाऊन कोऑपरेटिव्ह सोसायटीज बद्दल क्वेश्चन आला तर काय लिहू शकता तुम्ही की कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये सजेशन विचारले की अजून काय करणं गरजेचं आहे आणि क्वेश्चन येऊ शकतो. कारण का लास्ट इयरला नॅशनल कोऑपरेटिव्ह पॉलिसी आली. महाराष्ट्राबाबत जर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असेल तर कोऑपरेटिव्हचा प्रश्न आहे. महाराष्ट्र ओळखलं जातं कोऑपरेटिव्हसाठी, सो येऊ शकतो. नॅशनल कोऑपरेटिव्ह पॉलिसी आलेली आहे या लास्ट टाइमला आपल्या नवीन कोऑपरेटिव्ह मिनिस्ट्री डेव्हलप करण्यात आलेली आहे, बरोबर. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा फोकस पण आहे. इकॉनॉमिक सर्वेमध्ये पण बोललेलं आहे कोऑपरेटिव्ह बद्दल. सो आहे चर्चेमध्ये कोऑपरेटिव्ह फार मोठ्या, खास करून साखर कारखान्यामुळे जास्त चर्चेत आहे आणि डेअरी इंडस्ट्रीमुळे जास्त चर्चेत आहे. ठीक आहे. सो मग त्यावेळेस प्रश्न विचारला तर हे झालं तुमचं एक उत्तर, म्हणजे सुरुवातीला डायग्राम आणि कन्क्लुजन मध्ये रिकमेंडेशन. ज्यावेळेस तुम्हाला उपाययोजना सुचवायचे त्यावेळेस उपाययोजनामध्ये लिहा ना तुम्ही की आर्टिकल 43 ख अनुच्छेद 43 ख मध्ये म्हटल्याप्रमाणे राज्याने सहकारी संस्थांच्या समर्थनासाठी किंवा त्यांच्या प्रवर्तनासाठी राज्य सरकारने त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचं आहे असं डीपीएसपी मार्गदर्शक तत्वामध्ये संविधानानेच उद्देशितलं आहे. सो संविधानाने जर त्यांना सांगितले त्यांची ड्युटी हे करण्याची तर त्यांनी ते केलं पाहिजे. सो हे कन्क्लुजन मध्ये झालं, उपाययोजनेमध्ये राज्यांनी करायला पाहिजे. सिंपल. आता हेच नाही, हे पूर्ण कोऑपरेटिव्हचा उत्तर मिळतं इथून. हेच चॅलेंजेस आहे त्यांचे. व्यावसायिक व्यवस्थापन येत नाही त्यांना. तुम्हाला वाटतं का त्यांनी MBA वगैरे करून आलेले आहेत मग कोऑपरेटिव्ह लिज्जत पापड सुरू केलेले नाही. तुम्ही हसू नका, लिज्जत पापडचं बिझनेस बघा, ते आता IPO वगैरे लॉन्च करतील, एवढा मोठा बिझनेस आहे त्यांचा. ठीक आहे, तुम्ही हे असताय. बट अगेन सुरुवात ज्यावेळेस केली त्यावेळेस त्यांना बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन MBA वगैरे होतं का? नाही. अगेन डेमोक्रेटिक कंट्रोल कितीही काय झालं तर कोणती ऑलिगार्की लॉ, आयर्न लॉ ऑफ ऑलिगार्की, कोणतीही संस्था अल्टिमेटली जाऊन 2 लोकांकडूनच कंट्रोल केली जाते, जी ऑलिगार्की अल्पशाही म्हणतो आपण त्याला. सो तुम्हाला अल्टिमेटली जाऊन डेमोक्रेटिक कंट्रोल ठेवायचं, याचा अर्थ काय सगळ्यांना अवेअर करणं गरजेचं आहे, सगळ्यांना प्रशिक्षित करणं गरजेचं आहे. इथंच चॅलेंजेस तयार होते कोऑपरेटिव्हचे. आणि आजही घरी जाऊन बघा नॅशनल कोऑपरेटिव्ह पॉलिसी डॉक्युमेंट सर्च करा PIB वरती, त्याच्यामध्ये तुम्हाला जाऊन लक्षात येईल 1 मिनिटात ह्याच गोष्टींबद्दल बोललेले. ठीक आहे. सो कोऑपरेटिव्ह बद्दल झालं. यावरती प्रश्न येतात मेन्सला. नागरी संहिता येऊ शकतो क्वेश्चन. UCC ज्याला म्हणतो युनिफॉर्म सिव्हिल कोड, त्यासाठी काय करा, उत्तराखंडची UCC जी आलेली त्याचे बघून घ्या प्रोव्हिजन्स. ठीक आहे, काय काय गोष्टी आलेल्या त्याच्या करंट अफेअरमध्ये, तो तसं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. विचारलं जाऊ शकतं कोणत्या राज्यात UCC डिक्लेअर करण्यात आलेली आहे, त्याच्या अंडर काय काय गोष्टी, त्याच्या अंडर सगळ्यात खतरनाक गोष्ट कोणती आहे, कशाबद्दल डिस्कस केले, लिव्ह इन. त्यांनी काय सांगितलंय, आम्ही एवढे ओपन अप आहोत किंवा एवढे लिबरल उदारमती आहोत की आम्ही उत्तराखंड सारख्या राज्यामध्ये सुद्धा लिव्ह इनला परवानगी देत आहोत. यस, त्यांनी परवानगी दिलेली. फक्त त्यांचं काय म्हणणं आहे, तुम्ही लिव्ह इन मध्ये राहताय नो प्रॉब्लेम, फक्त घरच्यांची परवानगी घेऊन या. यस, कंपल्सरी हे परवानगी, म्हणजे तुम्हाला लोकल पोलीस स्टेशन मध्ये रजिस्टर करणं आहे की आम्ही लिव्ह इन मध्ये राहत आहोत आणि त्यासाठी घरच्यांची परवानगी असणं गरजेचं आहे. मग तुम्ही बिनधास्त लिव्ह इन मध्ये राहा, त्यांचं असं म्हणणं आहे. आम्ही काहीही ऑब्जेक्शन नाही. ते पण स्मार्ट आहेत, त्यांच्यात काय चुकले तेव्हा. ठीक आहे. सो नेक्स्ट 48A क हे पण ऍड केलेले दिसून येतं. पुन्हा एकदा पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन, वने व वन्यजीव जीवसृष्टी यांचे संरक्षण आणि रक्षण. मग हे कशावरून कळतं आपल्याला 40 सेकंड, हे पण 40 सेकंड मध्ये बघा 42वी सुधारणा. ठीक आहे, हे कशावरून कळतं आपल्याला 40 सेकंड वरून ऍड केलेले, कारण का पुन्हा एकदा तुम्हाला समजलं असं 1972 ला फर्स्ट टाइम सगळ्यात प्रोजेक्ट टायगर पण आला होता. प्रोजेक्ट टायगर एन्व्हायरमेंट मध्ये, प्लस अर्थ समिट झाली होती, शिखर परिषद जगामध्ये. सो 1970 पासून एन्व्हायरमेंटच्या गोष्टी डिस्कस करायला सुरुवात केली जगामध्ये. पहिली ह्युमन एन्व्हायरमेंट डिबेट झाली होती त्यावेळेस. सो तेव्हापासून ती वेव्ह सुरू झाली ना, आणि ते आपण सिरियसली घेतली इंदिरा गांधीजींनी त्यावेळेस. सो व्याघ्र प्रकल्प वगैरे ह्या गोष्टी त्यावेळेस सुरू झाल्या. त्याचाच पार्ट होता की 42वी घटना दुरुस्ती करताना त्यांनी ह्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड केल्या, वन्यजीव एटसेट्रा आहे, संरक्षण वगैरे. ठीक आहे. नेक्स्ट, आता याच्यामध्ये काय गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या बघा. इथे काय काय बघा, पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे, वने व वन्यजीव सृष्टी यांचे रक्षण करणे.
देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण कोण करेल? राज्य. हे देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी व वन्यजीव सृष्टी यांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील राहील. हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे, कारण का सेम फंडामेंटल ड्युटी पण आहे, सेम आहे फंडामेंटल ड्युटी. ठीक आहे, कारण ते नाही समजलं तर नाही दिलेलं. काय फंडामेंटल ड्युटी पहा. एक सेकंड, याच्यापेक्षा सोपं आहे ना, नाही का प्रिंट आहे, तुम्ही पण पाहू शकता, असं काय नाही. हां, आता याच्यात काय काय बघा, वर्ड छ मध्ये दिलेले वने, सरोवरे, नद्या व वन्यजीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि प्राणी मात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे. हे वर्डिंग लक्षात ठेवा. मग डिफरन्स काय याच्यामध्ये? सरोवरे हा वर्ड एक्स्ट्रा आलाय, नद्या हा वर्ड एक्स्ट्रा आलाय, प्राणी मात्रांबद्दल दया हा वर्ड एक्स्ट्रा आलाय. पण ते काय करतात माहिती आहे, प्राणी मात्रांबद्दल पुढचं आहे ना ते गाळतात. ठीक आहे, आणि मग तुम्ही कन्फ्युज होता फंडामेंटल ड्युटीज कोणते, डीपीएसपी कोणते. सो तो डिफरन्स लक्षात ठेवा. नद्या, सरोवरे आणि नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करण्यास सांगितलंय. सो जर सुधारणा करायला सांगितलं तर नागरिकांना सांगितलंय, आणि रक्षण संरक्षण असेल वर्ड तर कोणाला आहे? राज्याला. आणि त्याच्यामध्ये फक्त काय काय आहे? संरक्षण, संवर्धन, वने आणि वन्यजीव सृष्टी. नद्या, सरोवरे नाही. हे डिफरन्स लक्षात ठेवा. दुसरं ठीक आहे बघा, राष्ट्रीय महत्वाची स्मारके, स्थाने, वस्तू यांचे संरक्षण. सेम आहे डीपीएसपी मध्ये सुद्धा, फक्त थोडासा फरक आहे, लक्षात ठेवा. इथं राष्ट्रीय स्वातंत्र्य लढा, स्फूर्ती एटसेट्रा. एक आणखीन गोष्ट आहे ती म्हणजे देशाचे संरक्षण करणे. कोणाची जबाबदारी? जर राज्याची जबाबदारी असेल तर डीपीएसपी आहे, जर नागरिकांची जबाबदारी असेल तर फंडामेंटल ड्युटी. देशाचं संरक्षण करणे कोणाची जबाबदारी? राज्याची जबाबदारी आहे की, म्हणजे राज्य म्हणजे कोणतं? देश, बरोबर. सो देशाची जबाबदारी आहे की नागरिकांची जबाबदारी? कुठे मला डीपीएससी मध्ये दाखवा. प्रोटेक्शन ऑफ स्टेट, राज्याचे देशाचे संरक्षण करणे डीपीएसपी मध्ये कुठे? डीपीएसपी मध्ये राज्याला सांगितलेलं असतात ना कामं, आणि फंडामेंटल ड्युटी मध्ये नागरिकांना सांगितलेली कामं. हे नागरिकांची जबाबदारी देशाचं संरक्षण ठेवणं, लक्षात ठेवा, देशाची नाही. ठीक आहे. सर संरक्षण हे जे वर्ड आला तर आपण बऱ्याच वेळा भावुक होतो, म्हणतो गव्हर्नमेंट डिफेंड करतो, सर डीपीएसपी असेल. नाही, तर भारताची सार्वभौमत्व, एकता, एकात्मता उन्नत ठेवणे, त्याचे संरक्षण करणे, देशाचे संरक्षण करणे, आणि जेव्हा आवाहन केले जाईल तेव्हा सेवा पुरवणे, हे ड्युटीज आहेत फंडामेंटल. ठीक आहे. नेक्स्ट आता बघा, त्याच्यामध्ये सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे ही ड्युटी आहे. पण इथं काय? राष्ट्रीय महत्वाची स्थानके, स्मारके यांचे संरक्षण करणे ही पण सार्वजनिक मालमत्ता आहे. पण फरक लक्षात ठेवा, वर्ड्स मध्ये फरक काय? ते वर्ड्स मध्ये खेळतात आणि मग तुम्हाला डीपीएसपी फंडामेंटल ड्युटीज मध्ये कन्फ्युजन होतं. सो राष्ट्रीय महत्वाची स्थानके, वस्तू, स्मारके यांची जबाबदारी, यांचं संरक्षण करणं, संवर्धन करणं शासनाची जबाबदारी, आणि जे सार्वजनिक मालमत्ता आहे त्याचं रक्षण करणं तुमची जबाबदारी. ठीक आहे. नेक्स्ट, पण हे पण ऍड केलेले 48 क. दॅट्स ऑल. सो डीपीएससी मध्ये एवढंच. लास्ट एक क्वेश्चन आहे डीपीएससी मध्ये जो मेन्स पर्स्पेक्टिव्ह ज्यादा इंपॉर्टंट आहे रादर दॅन प्रिलियम, तो म्हणजे फंडामेंटल राईट वर्सेस डीपीएसपी. तो क्वेश्चन केला का तुमचा डीपीएसपी डन आहे. मग फंडामेंटल राईट्स वर्सेस डीपीएसपीची डिबेट लक्ष्मीकांत मध्ये दिलेली बघा, ती शेवट. आता जो चार्ट दिलेला तो वाचून घ्या एकदा, पण त्याच्यात काय असेल दम नाही, कारण की तुम्हाला पण माहिती आहे काय फंडामेंटल राईट एनफोर्सेबल आहे, अंमलबजावणी करण्यासारखे, डीपीएसपी नाहीये. फंडामेंटल राईट आर्टिकल 31-32 पर्यंत दिलेले आहेत, 31-33 पर्यंत दिलेले आहेत. ठीक आहे, हे तिथून पुढे दिलेले आहेत, हे काही डिफरन्सेस नाहीत. ठीक आहे, बट हेच दिलेले त्याच्यामध्ये. एक सिव्हिल पॉलिटिकल आहे, एक सोशिओ इकॉनॉमिक आहे, एक पार्ट 3 मध्ये दिलंय, एक पार्ट 4 मध्ये दिलंय. सो हे डिफरन्सेस वाचून घ्या, त्याच्यामध्ये नाही. इम्पॉर्टंट डिबेट कोणती म्हणतोय मी? मार्गदर्शक तत्वांची उपयुक्तता, तो पण क्वेश्चन येऊ शकतो, बट त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे हा मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व यांमधील संघर्ष, कन्फ्लिक्ट. नेक्स्ट काय म्हणजे त्याच्यामध्ये बघा,
डिबेट कशी सुरू झाली बघा. डिबेट सुरू झाली की एकीकडे फंडामेंटल राईट्स होते आणि एकीकडे DPSP होतं, बरोबर. आता फंडामेंटल राईट्स म्हणजे काय? सिव्हिल पॉलिटिकल राईट्स, हे राजकीय अधिकार, नागरी अधिकार. आणि DPSP म्हणजे काय? सोशो इकॉनॉमिक, सामाजिक आर्थिक. म्हणजे समाजामध्ये आता त्याची डिबेटची सुरुवात कुठून होती? डिबेटची सुरुवात होती आंबेडकरांच्या कोर्टमधून, जे त्यांनी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्येच वापरलं होतं. आंबेडकर काय वापरलं त्यांनी सांगितलं होतं बघा. कोणताही देश प्रगती करू शकत नाही आणि कोणतंही संविधान प्रगती करू शकत नाही किंवा चांगलं इफेक्टिव्ह ठरू शकत नाही जोपर्यंत त्या संविधानाने तुम्हाला कदाचित नागरिक आणि राजकीय अर्थ दिले असतील, पण त्याच्या तळाशी जर सामाजिक आर्थिक न्याय नसेल तर त्याचा उपयोग नाही. म्हणजे जर तुमची सोसायटी सामाजिकरित्या समान नसेल तर तुम्ही कितीही राजकीय अधिकार द्या, त्याचा उपयोग नाही. तुम्ही कितीही म्हणा की सर्व प्रौढ मतदानाचा अधिकार आहे, पण तो खरंच सगळ्यांना एक्सरसाइज करता येणार आहे का? नाही, जर सामाजिक आर्थिक समानता नसेल तर. सो सामाजिक आर्थिक समानता असली पाहिजे तळागाळामध्ये, तर त्याचा उपयोग आहे राजकीय आणि इतर समानतामध्ये, इतकं स्वातंत्र्यामध्ये. हे त्यांचं स्टेटमेंट आहे. हे त्यांच्या त्या कंटेक्समध्ये डिबेट सुरू होती की फंडामेंटल राईट महत्वाचे की DPSP महत्वाचे. मग शासनाचं काय म्हणणं होतं सगळ्यात पहिल्यांदा की फर्स्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट आला त्यावेळेस, पहिली सुधारणा झाली त्यावेळेस, की आम्हाला काही भूसुधारणा करायच्या आहेत. जर भूसुधारणा केल्या, लँड रिफॉर्म्स, तरच आम्हाला सोशो इकॉनॉमिक इक्वॅलिटी, समानता आणता येईल. पण ह्या जर भूसुधारणा करायच्या असतील तर काही फंडामेंटल राईट्स व्हायलेट होणार आहे. मग DPSPचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी जर तुम्हाला काही कायदे बनवावे लागले आणि ते कायदे जर फंडामेंटल राईट्सचं व्हायलेशन करणारे असतील तर मग आम्हाला DPSP कधीच इम्प्लिमेंट नाही करता येणार, राज्याचं म्हणणं आलं, म्हणजे देशाचं म्हणणं आलं. मग तुम्हाला असे कायद्यांना सूट द्यावं लागतील की जे DPSP इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे, परंतु ते फंडामेंटल राईट्सचं व्हायलेट करत असले तरी चालून जाईल. उदाहरणार्थ आर्टिकल 31C, त्याच्या अंडर 39B आणि C, हे जर 14 आणि 19चं व्हायलेट करत असेल तर चालेल. हे एक एक्झाम्पल झालं. अगेन आर्टिकल 31B हे सुद्धा एक एक्झाम्पल झालं. कारण का? त्याच्या अंडर DPSPचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी जर कोणते कायदे 9व्या शेड्यूलमध्ये ठेवले आणि ते जर फंडामेंटल राईटचं व्हायलेट करत असेल तरी चालतील. ही त्यावेळेसची कन्सेप्ट आहे. आणि मग डिबेट सुरू झाली की फंडामेंटल राईट मोठं की DPSP मोठं. आणि ही डिबेट म्हणजे फाईट कोणात होती की हे फंडामेंटल राईट्स मोठे म्हणायचे, जे DPSP मोठं म्हणायचे. कारण का? त्याच्यात राज्याला सांगितले, राज्याने हे करावे, राज्याने ते करावे, राज्याने प्रोत्साहन करावे, संरक्षण करावे, एटसेट्रा. राज्याने करावे असं सांगितलंय. ते म्हणले संविधानाने सांगितलं राज्याने करायचं तर आम्हाला करायचंय, पण करताना हे व्हायलेट होऊ शकतं. हे व्हायलेट झाल्यानंतर कोण उभं राहिलं? मग नागरिक, सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन. आणि हे नागरिक सगळ्यात मोठे महान नागरिक कोण होते? केशवानंद भारती. ठीक आहे, हे नागरिक उभे राहिले कारण यांची सुद्धा प्रॉपर्टी गेली होती, म्हणून तर ते उभे होते. राईट टू प्रॉपर्टीची केस आहे ती सुद्धा एक प्रकारे, पण आपण ती केसमधून ज्या गोष्टी आल्या बाहेर त्यामुळे ती महान झाली. बट अगेन सांगण्याचं उद्दिष्ट काय? मग नागरिक कोर्ट. मग ही डिबेट सुरू झाली कोर्टात. राज्य एका साईडने म्हणते DPSP महत्वाचं, नागरिक किंवा नागरिक सेवा संस्था म्हणतात ते फंडामेंटल राईट महत्वाचं. आणि ही डिबेट सेटल डाऊन झाली कुठेतरी केशवानंद भारती केसमध्ये. त्या डिबेटची पूर्ण जर्नी ऑलरेडी म्हणलं मी फर्स्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट पासून डिटेलमध्ये दिलेली, मी ती व्हिडिओ तुम्हाला टाकून देईल. पण इथं थोडासा ग्लिम्स घेतो. ठीक आहे, ग्लिम्स काय बघा. सगळ्यात पहिला केस झाली चंपकम दोरायराजन केस 1951ची. त्या चंपकम दोरायराजन केसमध्ये काय सांगितलं? ठीक आहे ना, फंडामेंटल राईट तुम्हाला अमेंड करायची गरज असेल करू शकता, हरकत नाही. कारण का त्या सुप्रीम अथॉरिटी कोण होतं? नेहरू. ऑब्व्हियसली पॉलिटिकल लीडर होते त्यावेळेस. तुम्हाला वाटतं का धमक होती कोणत्या कोर्टात नेहरूंच्या विरुद्ध जायची? देशात नव्हती तर सेम आहे आता मोदीजींच्या बाबतीत. म्हणून तुम्हाला दिसून येईल मेजॉरिटी ऑफ जजमेंट. सो तुम्ही म्हणता असं कसं काय म्हणू शकता? ज्युडिशरी इज ऑलवेज बायस इन फेवर ऑफ पॉलिटिकल स्टॅबिलिटी. जर देशामध्ये राजकीय स्थिरता असेल आणि जर राजकीय कार्यकारी मंडळ जे ते कार्यकारी मंडळ जर स्ट्रॉंगर असेल तर ते ऑलवेज ज्युडिशरी त्याच्या सपोर्टमध्ये उभे असते. ज्युडिशरी अननेसेसरीली अगेन्स्ट जात नाही. द मोमेंट कार्यकारी मंडळ वीक होतं, म्हणजे मायनॉरिटी गव्हर्नमेंट येतं किंवा त्यांना दिसतं की याला सपोर्ट नाही फार मोठ्या प्रमाणात, JP नारायण गव्हर्नमेंट किंवा इमर्जन्सीचा काळ असेल किंवा इंदिरा गांधी, ज्यावेळेस इंदिरा गांधींना आतूनच विरोध झाला होता मोठ्या प्रमाणात त्यावेळेस, किंवा मनमोहन सिंग असतील, त्यावेळेस सुप्रीम कोर्ट ऑलवेज अपोजिटमध्ये गेलेले सरकारच्या. ठीक आहे, नंतर नाही जात ते ट्रॅडिशन आहे. मग आता तुम्ही विचार करा 1951ला नेहरू स्ट्रॉंग होते त्यावेळेस काय जजमेंट आलं? फंडामेंटल राईट इज अ सुपिरियर फंडामेंटल राईट्स कॅन बी अमेंडेड, बदलले जाऊ शकतात. कशासाठी? जर तुम्हाला DPSPचं इम्प्लिमेंटेशन करायचं असेल तर. सिम्पल. मग 1967 आलं. 67ला काय सगळे टॉप लीडर गेले होते,
पटेल नव्हते, नेहरू नव्हते, शास्त्री नव्हते, जी काही टॉप फळी होती भरपूर सारे लोक ती गायब झालेली होती ऑलरेडी. ठीक आहे, परिणाम काय होता, वीक सरकार तयार झालं होतं, इमर्जन्सी चालू होती. इमर्जन्सी कशामुळे चालू होती, युद्धामुळे 65च्या. ठीक आहे, इमर्जन्सी जरी संपली तरी तुम्हाला दिसून येईल 67 to 71 पर्यंत एक स्टेबल गव्हर्नमेंट नव्हतं आपल्याकडे. 67ला त्याचबरोबर काँग्रेसचे 9 राज्यांमध्ये सरकार कोसळलं होतं फर्स्ट टाइम. काँग्रेस वीक होत चाललं होतं, मग असट करणं मस्त होतं. मग आले गोलकनाथ केस, गोलकनाथ. आणि ह्या गोलकनाथमध्ये काय सांगितलं बघा, त्यांनी सांगितलं 368 नुसार पहिली गोष्ट तर अमेंडमेंट करायची पावरच नाही पार्लमेंटला, त्याच्यात फक्त प्रोसिजर दिलेली. आता ती प्रोसिजर कोणासाठी दिली होती नाही माहिती, पण 368 अमेंडमेंट करायची पावरच नाही असं म्हटलंय त्यांनी डायरेक्ट गोलकनाथनी. याचाच अर्थ काय, फंडामेंटल राईट्स आर सॅंक्रोसॅंक्ट, पवित्र आहेत, ते अजिबात व्हायोलेट करता येणार नाही. सो डीपीएसपीच्या इम्प्लिमेंटेशनसाठी फंडामेंटल राईट्स व्हायोलेट केलेले चालणार नाही. सो गव्हर्नमेंट हातबल झालं डायरेक्ट. गव्हर्नमेंटला काही कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट चेंज करता येणार, गव्हर्नमेंटला काहीच करता येणार. आणि मग पुन्हा गव्हर्नमेंटने 24th अमेंडमेंट 25th अमेंडमेंटच्या नावाखाली असर्शन करायला सुरुवात केली, भरपूर साऱ्या गोष्टी बदलायला सुरुवात केली. फॉर एक्झाम्पल पंतप्रधानांचं इलेक्शनबाबत शंका न विचारणे, पंतप्रधान उपपंतप्रधान यांच्याबाबत. ठीक आहे, सो अशा भरपूर साऱ्या त्या डिटेलमध्ये कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्टमध्ये बघून घ्या. पण भरपूर साऱ्या शंका उभ्या करायला सुरुवात केली. शेवटी गव्हर्नमेंटला काय असट करायचं होतं की फंडामेंटल, मग त्यांनी हे सुद्धा इन्सर्ट केलं की कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट बिलकुल कन्सिडर केला जाणार नाही त्याला अंडर. मग कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट करून जर तुम्ही संविधान बदललं आणि फंडामेंटल राईट्स व्हायोलेट केलं तर चालेल. इतर डीपीएसपीच्या ऍक्ट इम्प्लिमेंट करण्यासाठी नाही नसेल तर ठीक आहे, नाही तर नाही, पण मग कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट करून तरी केलं. मग त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा अमेंडमेंट केली 368 अंडर. तुम्हाला नाही समजत, गेम सांगतो काय झाली. 368 केशवनंदा गोलकनाथच्या अगोदर कसं होतं, अगोदरच्या नुसार 368 मध्ये लिहिलं होतं की संविधानाची सुधारणा कशी करावी याची प्रोसेस दिलेली होती, प्रक्रिया. गोलकनाथ काय म्हणले, ओके ही प्रक्रिया दिलेली आहे, पण ही प्रक्रिया कोणी फॉलो करायची, संविधानाचं नाव, संसदेचं नाव नाहीये, संसदेने नाही फॉलो करायची. आता मग कोण करणार होतं, जे संविधान निर्माते होते आपले, त्यांनी लॉजिक लावलं की समोरचे शहाणे असतील इथून पुढचे जनरेशन, आणि त्यांना वाटलं की समजून घेतील की संविधानाचा अधिकार आहे, संसदेचा अधिकार आहे, सो संसदच बनवणार आहे. पण गोलकनाथ केसमध्ये काय सांगण्यात आलं, फक्त प्रोसिजर दिलेली आहे. ते समोरचे वकील म्हणत होते कोणासाठी दिलेली, पण ते नाही आम्हाला माहिती, प्रोसिजर दिलेली. पण त्याच्यात असं म्हटलंय का संविधानाने ही प्रोसिजर देऊन संसदेला अधिकार दिलेले घटना दुरुस्तीचे नाही म्हटलेलं. सो तुम्हाला नाही अधिकार, तुम्ही बदलू शकत नाही संविधान असं म्हटलं. मग संसदेने गोलकनाथ केस झाल्यानंतर अमेंडमेंट केली आणि याच्यात नाव दिलं पॉवर ऑफ पार्लिमेंट. पार्लमेंटला अधिकार असेल, ठीक आहे. आता हे पार्लमेंटला अधिकार कुठून मिळाले की ज्याच्यात अधिकार नव्हते, अमेंडमेंट करायचे अधिकारच नव्हते ना. मग तुम्ही अमेंडमेंट करून पुन्हा अमेंडमेंट करून हे ऍड कसं काय केलं. फॉर एक्झाम्पल मी घरात कायदा बनवलाय की आजपासून कायदे बदलण्याचे अधिकार कोणालाच नाही, हे लिहून ठेवलेले, ठीक आहे, किंवा प्रक्रिया लिहिलेली की आपल्या घरात असे असे रूल्स बदलतील, पण हे रूल्स कोणी बदलावे हे नाही सांगितलं, ठीक आहे. आणि एक दिवस येऊन मीच सांगितलं हे रूल्स मला बदलण्याचे अधिकार आहे. पण आधी बदलण्याचे अधिकारच नव्हते ना, आणि तुम्हीच बदलण्याचे अधिकार ठेवलेले, ठीक आहे. सो हे अशा पद्धतीने कॉन्स्टिट्यूशन चालतं आपलं. बट अगेन ते समजलं तुम्हाला सद्विवेक बुद्धी नाहीये, म्हणून तुम्हाला सद्विवेक आर्टिकल 25 मध्ये देण्यात आलेली आहे. त्यांनी समजले 25 नुसार तुम्हाला सद्विवेक बुद्धी मिळाली असेल, सो तुम्ही हे ऍड करू शकता. आणि मग तिथून पुढे डिबेट सुरू झाली. 1973 ला जाऊन सेटल झाली केशवानंद भारती केसमध्ये. त्याच्यामध्ये काय सांगितलं, भांडण करू नका ना, फंडामेंटल राईट महत्वाचे ना डीपीएसपी, त्यांच्या दोघांच्या मधील संतुलन अतिशय महत्वाचे आहे. म्हणजे काय, तुम्ही डीपीएसपी बदलू शकता, डीपीएसपी तुम्ही इम्प्लिमेंट करण्यासाठी कायदे करू शकता, तुम्ही कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट संविधानिक सुधारणा पण करू शकता. पण या झालेल्या सुधारणा यामुळे जर फंडामेंटल राईट व्हायलेट होत असेल तर चालेल, परंतु त्यातले जे बेसिक स्ट्रक्चर आहे ते व्हायलेट होत असेल तर नाही चालणार. मग राईट टू इक्वॅलिटी हे बेसिक स्ट्रक्चर आहे आपल्या देशाचं, कायद्यापुढे समानता. ज्युडिशरीचा इंडिपेंडन्स आर्टिकल 32 हे बेसिक स्ट्रक्चर आहे, ते व्हायलेट करून नाही चालणार. आर्टिकल 21 राईट टू लाईफ हे बेसिक स्ट्रक्चर आहे, ते व्हायलेट करून नाही चालणार. एंटायर फंडामेंटल राईट इज नॉट ए बेसिक स्ट्रक्चर, बट त्या फंडामेंटल राईट्स मधले काही राईट्स आहेत ते बेसिक स्ट्रक्चर आहेत, ते व्हायलेट करून नाही चालणार तुम्हाला, ठीक आहे. सो ते सांगण्यात आलं. अगेन दिस इज द सेटलमेंट. आणि मग हे पूर्ण या वाक्यांमध्ये दिलेले ते एकदा वाचून घ्या. आणि दॅट इज, आणि मग ते एक जे केस आहे 31C ची, ते तुम्हाला ऑलरेडी सांगितले की 31C नुसार काय केलं, 39B आणि C डीपीएसपी इम्प्लिमेंट करायचं असेल तर फंडामेंटल राईट मध्ये चेंज केले तरी चालतील, एटसेट्रा सांगितलं. ते ऍक्सेप्ट केलं, यांनी पुन्हा एक्स्ट्रा ऍड केलं, ते नाही ऍक्सेप्ट केलं, एटसेट्रा. ती डिबेट ऑलरेडी कव्हर केली,
ठीक आहे. सो हे 4 टाईपचे क्वेश्चन येतात DPSP मध्ये. ते 4ही टाईपचे प्री आणि मेन्स अँगलनी तयार करून ठेवा. दॅट इज ऑल अबाउट द फंडामेंटल राईट्स आणि DPSP. राहिलं फक्त फंडामेंटल ड्युटीज. इथं काय वेळ नाही ती ड्युटी वाचायची, ड्युटी घरी जाऊन वाचा. ठीक आहे. कोणत्या अमेंडमेंटनुसार आले, कोणत्या कोणत्या ड्युटीज आहे, कारण पाहून घ्या. पण मात्र DPSPचे सुद्धा सगळे DPSP पाहून घ्या, एका पेजवर लिहून घ्या, ते वारंवार लिहून घ्या. ते तुम्हाला मेन्समध्ये फार उपयोगी पडणार आहेत. खास करून GS4 मध्ये सुद्धा. GS4 मध्ये केस स्टडीमध्ये याचं फार स्मार्ट ॲप्लिकेशन करता येतं. DPSP माहिती असतील तर. तोंडपाठ माहिती पाहिजे DPSP. कोणतं DPSP, आर्टिकल काय त्याचं. केस स्टडीमध्ये फार सुंदर ॲप्लिकेशन आहे. GS2 मध्ये ॲप्लिकेशन आहे. GS3 मध्ये सुद्धा ॲप्लिकेशन आहे. जेंडर बजेटिंगवर क्वेश्चन आल्यानंतर डायरेक्ट सिलेबसचा टॉपिक आहे आपला. ठीक आहे. सो अगेन, आणि GS1 मध्ये सुद्धा सोशल इश्यूमध्ये तर 7 टॉपिकवरती DPSP वापरता येतो. 7 टॉपिकवरती. सो पूर्ण GS4 1 to 4 मध्ये ते यूज आहे त्याचा. इवन DPSPचा फार स्मार्टर यूज आहे तुम्हाला सांगतो. सॉरी, आपल्या फंडामेंटल ड्युटीजचा. तुम्ही सरळ सरळ बऱ्याच ठिकाणी आन्सर लिहू शकता. पहा, फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये दिलेले बघा, टू प्रोटेक्ट, हे एन्व्हायरमेंटमध्ये वापरू शकता तुम्ही. टू प्रोटेक्ट अँड इम्प्रूव्ह द नॅचरल एन्व्हायरमेंट एटसेट्रा. सगळ्यात महत्त्वाचं आहे इथिक्समध्ये वापरण्यासाठी बघा, टू डेव्हलप ए सायंटिफिक टेम्पर, वैज्ञानिक दृष्टिकोन तयार करा. ह्युमॅनिझम अँड द स्पिरिट ऑफ एन्क्वायरी अँड रिफॉर्म इथिक्समध्ये वापरता येतं, की तुम्ही स्वतःमध्ये ह्युमॅनिझम, मानवतावाद तयार करा. सो कुठेही प्रकारे व्हायलन्सच्या गोष्टीबद्दल जस्टिफिकेशन द्यायचं असतं, की तुम्ही केस स्टडी दिलेली असती आणि तुमच्याकडे कोणते कोणते ऑप्शन्स अवेलेबल विचारलेलं असतं, पर्याय, आणि ते जस्टिफाय करा असं विचारलेलं असतं. त्यामध्ये लिहा तुम्ही की संविधानाने सांगितले तुमच्याकडे मानवतावाद पाहिजे. मग तुमच्याकडे जर ब्रिज कोलॅप्स होते तुमच्यामुळे, तर तुमच्याकडे मानवतावाद आहे का? नाही. मग तिथे लिहा ना तुम्ही जस्टिफिकेशन, आय कॅनॉट डिसरिस्पेक्ट टू द कॉन्स्टिट्यूशन. सो हे तुम्हाला आर्ग्युमेंट्स तिथं वापरता आल्या पाहिजे. मग विचार करता, सर आम्हाला सापडतच नाही आर्ग्युमेंट्स, काय काय कुठून आर्ग्युमेंट्स आणायचे. केस स्टडीमध्ये एक GS4 नावाचा सब्जेक्ट आहे आपल्याला. हां, मग आत्ता अटेंटिव्ह होता तोपर्यंत काय चाललेले असते, असं रिॲक्शन असते की कळत बी नाही की कुठून आणले केस स्टडी, नवीन प्रकार काय या. ठीक आहे. असो. सो हे पाठ करा. प्लस मी ऑलरेडी सांगितलंय, तुमचे IR मध्ये 4 क्वेश्चन येतात. GS मध्ये, GS2 मध्ये, त्यातल्या एका क्वेश्चन मध्ये शुअर शॉर्ट आर्टिकल 51 आलं पाहिजे, म्हणजे आलंच पाहिजे. तो कुठेही वापरता येईल. तुम्हाला सांगतो, फॉर एक्झाम्पल जर आंतरराष्ट्रीय सुरक्षा शांतता याबाबत आलं, म्हणजे जर वर्ल्ड ऑर्डर बद्दल आलं, इव्हन तुम्ही ऑप्शनल मध्ये पण वापरू शकता, PSR मध्ये. ठीक आहे. IR मध्ये, वर्ल्ड ऑर्डर मध्ये तर देखील हे आर्टिकल वापरू शकता. यातलं हे प्रोव्हिजन वापरू शकता. न्यायसंगत आणि सन्मानपूर्ण संबंध. सो तुम्हाला इंडो US बाबत आता रिसेंटली क्वेश्चन आला की ठीक आहे, हे न्यायपूर्ण संबंध असले पाहिजे का? यस. रशियाबद्दल न्यायसंगत असले पाहिजे का? यस. संघटित जनसमाजाच्या आपसातील व्यवहारामध्ये आंतरराष्ट्रीय कायदा आणि तहाची आबंधने, ट्रेड ऍक्ट्स, ट्रेड करार आलेले आहेत, ॲग्रीमेंट्स, हे त्या संदर्भात वापरलं जाऊ शकतं. एक, आंतरराष्ट्रीय विवाद लवादाद्वारे मिटवण्यास इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसवर क्वेश्चन आला, इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टवर क्वेश्चन आला, WTO वरती क्वेश्चन आला, इंडिया आणि इट्स नेबरहुडवरती क्वेश्चन आला. तर ह्या सगळ्या गोष्टी, इव्हन इंडस व्हॅली आपलं इंडस रिव्हर वॉटर ट्रिटीवरती क्वेश्चन आला, तर हे आर्टिकल वापरलं जाऊ शकतं. त्यातले हे स्टेटमेंट्स वापरले जाऊ शकतात. ॲप्लिकेशन ओपन माइंड ठेवायचं. ठीक आहे. कॉन्स्टिट्यूशन असं वापरलं जाऊ शकतं GS2 मध्ये. ठीक आहे. सो DPSP फंडामेंटल ड्युटीज डन. नेक्स्ट आहे एक्झिक्युटिव्ह. ठीक आहे. चला, यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे, याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे आधी आर्टिकल्स. आता इथे पाठांतराचा भाग आहे. 52 पासून ते 110, 150, 150 पर्यंत हे 100 आर्टिकल पाठ करायचे आहेत. ठीक आहे. हे 100 आर्टिकल चांगले पाठ पाहिजेत. त्याच्या पुढचे 100 ऑटोमॅटिक लक्षात राहतात, आणि त्याच्या पुढचे ठराविक 10-15 पाठ केले की डन आहे. एवढेच आर्टिकल पाठ करावे लागतात, सगळेच नाही पाठ करायचे A to Z. ठीक आहे. फक्त ते 243 वाले डिटेलमध्ये करावे लागतील. आणि आता रिसेंटली एक क्वेश्चन येतो तो 371, 372 बाबत, ते डिटेल स्पेशल कॅटेगरी स्टेट्स. सो ते थोडेसे करावे लागतील डिटेलमध्ये. अदरवाईज डन. पुन्हा एकदा सांगतो काय काय करायचे आर्टिकल्स. आर्टिकलमध्ये 1 ते 4 ते 5 ते 11. ठीक आहे. 12-13 पासून तर DPSP म्हणजे 51 पर्यंत हे सगळे करायचे. 52 पासून सुरू होतो एक्झिक्युटिव्ह. बरोबर. हे डिटेलमध्ये करायचे, आणि ते फार सुंदर आहेत, करायला पण फार सोपे आहेत. आधी डिटेलमध्ये, नंतर जाणं त्याच्या अंदर काय ते नंतर आपण आधी आर्टिकल बघणार आहेत फक्त आज. ठीक आहे.
सो 52 पासून तर अगदी 150 पर्यंत, 149 टू बी प्रिसाइज, कॅग वगैरे, ठीक आहे. सो तिथपर्यंत पाहायचंय. त्याच्यानंतर सुरू होतं स्टेट एक्झिक्युटिव्ह. एकदा हे जमले की याला सिनोनिमस आहेत, हे बऱ्यापैकी सारखेच आहेत. ते सांगतो मी तुम्हाला कसे सारखे आहेत ते, ठीक आहे. हे केले की बऱ्यापैकी संपतं. मग तुम्हाला 42-43 जे आहे लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचं, त्याचे क्रमानुसार पाठ करायचे, कारण ते आता येतात ए बी काय सी क ख ग एटसेट्रा. आणि याच्यानंतर हार्डली 8-10 क्वेश्चन आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल इलेक्शन कमिशनचं कोणतं आहे, नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल ट्राईब्स, नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल कास्ट बॅकवर्ड एटसेट्रा, ठीक आहे. नॅशनल लिंग्विस्टिक कमिशन, त्याच्यानंतर फायनान्स कमिशन, असे ठराविक आहेत. याच्यानंतर 8-10 बस एवढेच करायचे, सगळे करायची गरज पडत नाही. आणि आत्ता रिसेंटली विचारायला लागले ते 372 बद्दल, 1 आणि 2 पासून. मग याच्यामध्ये काय आहे, स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहेत, आसाम, महाराष्ट्र, गुजरात एटसेट्रा. सो त्यांच्याबद्दल, नागालँड वगैरे त्यांच्याबद्दल स्पेसिफिक करायचे, ते पण सांगेल मी तुम्हाला, त्याचा शॉर्ट फॉर्म पण सांगेल. तेवढेच आर्टिकल करायचे, सगळे आर्टिकल करायची गरज पडत नाही. बाकीचे माहीत नसेल तरी चालतात, क्वेश्चन त्याच्यावर येत नाही फार, ठीक आहे. सो आता 52 काय बघा. सो 52 ते 62 11 आर्टिकल्स प्रेसिडेंटचे आहेत, ठीक आहे. 63 पासून चालू होईल व्हाईस प्रेसिडेंटला, तर ते 70 पर्यंत, 63 to 70 पर्यंत 8 आर्टिकल्स. सो हे 11, हे 8, बरोबर. त्यानंतर 71 रिलेटेड टू द इलेक्शन ऑफ द प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट बोथ, दोघांसंदर्भात आहे, ठीक आहे. 72 लक्षात ठेवा पॉर्डनिंग पॉवर बद्दल आहे. आणि 73 की कुठपर्यंत त्याची कॅपॅसिटी, हा 73 नाही लक्षात राहिला तरी चालेल, ठीक आहे. सो आता काय करायचं बघा, 1 by 1. सगळ्यात पहिलं 52, 11-8-2 किंवा 11-8-3 हा आकडा लक्षात ठेवायचा. हा एक्झिक्युटिव्ह बाबत आहे, 11-8-3, 8 आणि 3 11, ठीक आहे. सो नेक्स्ट पहिलं काय, देअर विल बी द प्रेसिडेंट ऑफ इंडिया असेल. सेम आहे 63ला, देअर विल बी द व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया, ठीक आहे. नेक्स्ट, देअर विल बी द एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द युनियन. म्हणजे काय, प्रेसिडेंटची सगळी पॉवर युनियनची एक्झिक्युटिव्ह कार्यकारी मंडळाची ती कोणाकडे असेल, 53. म्हणजे अगोदर मी प्रेसिडेंटला इस्टॅब्लिश केलं आणि त्याला सांगितलं तुझं काम काय. सेम आहे व्हाईस प्रेसिडेंट बी द एक्स ऑफिसर चेअरमन ऑफ द काउन्सिल ऑफ स्टेट, म्हणजे राज्यसभेचा तो कार्यकारी अध्यक्ष असेल, सॉरी पदसिद्ध अध्यक्ष असेल. म्हणजेच काय, पहिल्यांदा मी ते पद इस्टॅब्लिश केलं, दुसरं त्याला त्याचं मेन काम काय सांगितलं. इथं सुद्धा मी पद इस्टॅब्लिश केलं, त्याचं मेन काम काय सांगितलं. कळतंय का काय चाललंय, ठीक आहे. मला असं का वाटतं वेगळंच काहीतरी चालू आहे, मी अमेरिकेचं कॉन्स्टिट्यूशन शिकवतोय, हे तुम्हाला माहीतच नाही काय असं, ठीक आहे. मी एंथुसियास्टिक आहे की एवढं सगळं समजून सांगतोय, लॉजिकली समोरासमोर घेऊन आलोय आणि ते म्हणते काय चाललंय कळेना, ठीक आहे. बट सो पद त्याचं मेन काम सांगितलं, पद त्याचं मेन काम लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाते. नंतर काय, आता याला इलेक्शन, मग त्याला निवडून कसं द्यायचंय. व्हाईस प्रेसिडेंट टू ऍक्ट ॲज अ प्रेसिडेंट, कारण काय याचं वर्क संपलेलं नाही, याचं वर्क दुसऱ्या पार्टमध्ये पुन्हा दिलेलं वर्क, ठीक आहे. सो 62-63ला काय आहे, व्हाईस प्रेसिडेंट कसा असेल. 64ला काय, त्याचं मेन काम काय, त्याचं दुसरं काम काय ॲज अ प्रेसिडेंट म्हणून. सो 2 कामं याची वर्कची. वर्क झाल्यानंतर काय, त्याला निवडून कसं द्यायचं किंवा त्याचं निवडणूक कशी होईल, नेमणूक कशी होईल त्याची, इलेक्शन मध्ये इथं काय दिलं, मॅनर ऑफ इलेक्शन. आता यांनी काय केलं बघा, इथं एक वर्ड एक एक्स्ट्रा झालं ना, एक काम. मग यांनी मॅनर ऑफ इलेक्शन आहे ना, व्हाईस प्रेसिडेंटच्या बाबतीत मॅनर ऑफ इलेक्शन ह्याच 66 मध्ये दिलं की कशा पद्धतीने व्हाईस प्रेसिडेंट निवडलं जाईल, ठीक आहे. बट ते काम ॲज अ त्यांनी काय सांगितलं, द व्हाईस प्रेसिडेंट टू बी एक्स ऑफिस ऑफ चेअरमन ऑफ राज्यसभा आहे. 2 काम असल्यामुळं इथे एकाच याच्यामध्ये, सो इथं पुन्हा एकदा सेम झाले. जे 4 पहिले आर्टिकल होते मॅनर ऑफ इलेक्शन पर्यंत, ते 4 आले इथं मॅनर ऑफ इलेक्शन पर्यंत. 4 to 4 पुढे काय 5 इलेक्शन झाल्यानंतर काय, टर्म. मग एकदा निवडून दिलाय, मग तो किती वर्षासाठी निवडून दिलाय, नेक्स्ट. इथे अगेन किती वर्षासाठी निवडून दिलाय, नेक्स्ट. कळतंय का काय चाललंय. तुम्हाला असं वाटत नाही बाबासाहेबांनी जास्त डोकं लावलंय म्हणून. यस, तुम्हाला अजून कळून येईल 100चाच गॅप कसा ठेवला आहे, 90चाच गॅप कसा ठेवलेला आहे. प्रत्येक आर्टिकलमध्ये किती एक्झॅक्ट गॅप आहेत. आर्टिकल 212
सॉरी 213, 312, 132, ठीक आहे. हे आर्टिकल आहेत ना 1 to 3 फेरफार करून तुम्हाला लक्षात येईल हे किती सिनोनिमस आर्टिकल आहेत, एका संदर्भात आहेत. एवढं डोकं लावलेलं आहे त्यांनी, ठीक आहे. उगच नाही फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणत इंडियन कॉन्स्टिट्यूशन, सॉरी, ठीक आहे. ऍक्च्युअली त्यांचं काम हेच होतं, ड्राफ्टिंग, अरेंजमेंट. त्यात अंतर्गत काय असेल ते संविधान सभेने ठरवलेलं आहे, त्यात आत काय असेल ते त्यांनी नाही ठरवलेलं. त्यांचं काम होतं ड्राफ्ट तयार करणे, रफ वर्क तयार करणे, अरेंजमेंट करणे, ठीक आहे. सो ते त्यांनी बेस्ट काम केलेलं आहे. तेच पाठ करायचं काम चाललंय आपलं. सो टर्म ऑफ द ऑफिस, ठीक आहे. 63 पासून इथपर्यंत समजलं. टर्म. आता पहा, टर्म झाल्यानंतर टाइम ऑफ होल्डिंग द इलेक्शन टू फिल द वॅकन्सीज इन द ऑफिस ऑफ व्हाईस प्रेसिडेंट अँड टर्म ऑफ ऑफिस ऑफ ए पर्सन इलेक्टेड टू फिल द. सो ते व्हॅकन्सीज बद्दल बोललेले आहे. नेक्स्ट आहे व्हॅकन्सी. जर व्हॅकन्सी निर्माण झाली तर आता इथे काय येईल, व्हॅकन्सी नाही येणार, कारण का इलिजिबिलिटी येईल. आता इथून पुढे बदलतात ते 4, हे 4 बाबतीत बदललेले, 6 बाबतीत, ठीक आहे. सो आता 1 by 1 बघूया. 1 52 काय आहे, तर ते सिनोनिमस आहे 63 सोबत. 53 कार्य, तर इथं 64 65 कार्य. यांचं मेन काम काय आहे, हे काय आहेत, प्रेसिडेंट आहेत. प्रेसिडेंटचं मेन काम काय आहे, कोण सांगतं प्रेसिडेंटचं मेन काम काय आहे? एक्झिक्युटिव्ह ऑफ द युनियन, एक्झिक्युटिव्ह ऑफ युनियन. जेवढं कष्ट तुम्ही आर्टिकलवर घ्याल तेवढं इफेक्टिव्ह आहे, कारण का आर्टिकल वरतीच क्वेश्चन आहे राज्यसेवेला. भले ते आर्टिकल नाव नाही देणार, अनुच्छेद हे काय आहे, त्यातलं आतलं कंटेंट देतील आणि ते जोड्या लावायला विचारतील, पण त्याच्यावरतीच आहे, ठीक आहे. एक्झिक्युटिव्ह ऑफ द युनियन. सो हे कार्य झालं. इथे मेन काम काय आहे यांचं, व्हाईस प्रेसिडेंटचं, हे काय असतात, चेअरमन. चेअरमन म्हणजे काय, मराठीत काय म्हणतात चेअरमनला, सभापती. गुड, नाही तर अध्यक्ष म्हणले असते, ठीक आहे. सो स्पीकर, स्पीकर म्हणजे अध्यक्ष आहे, कारण का अगोदर तुम्ही पाहिलं असं उलट झालेलं आहे, ठीक आहे. सो नेक्स्ट, आणि त्याचं दुसरं काम काय, जर ते प्रेसिडेंट म्हणून काम केलं तर, म्हणजे प्रेसिडेंट अवेलेबल नसतील तर त्याचं दुसरं काम आहे, त्यांना ऍक्च्युअली ठेवले बॅकअपसाठी, त्यासाठीच आहे की ऐन वेळेस प्रेसिडेंट गेले तर सिस्टीम कोलॅप्स व्हायला नको आपली, म्हणून बॅकअप म्हणून व्हाईस प्रेसिडेंट पाहिजेत, ठीक आहे. सो ते बॅकअप. सो 52 53. नंतर 54ला काय, इलेक्शन. त्यांचं इलेक्शन कसं असेल, आणि 55ला काय, मॅनर ऑफ इलेक्शन. 63 64 झाल्यानंतर 65ला काय, इलेक्शन, सॉरी 66 इलेक्शन. नंतर इथं काय, टर्म आहे, बरोबर. 55 नंतर 56ला टर्म आहे, टर्म ऑफ द ऑफिस. 66 नंतर 67 टर्म ऑफ द ऑफिस. हे सेम आहेत, पहिले 6 आर्टिकल सेम आहेत, काय अडचण इथं नाही. आता याच्यामध्ये 8 मध्ये डिटेल बघू, मग तुम्हाला आणखी समजायला सोपं जाईल, ठीक आहे. पहिल्यांदा प्रेसिडेंट असतील, नंतर 53 मध्ये काय, ऑल द एक्झिक्युटिव्हच्या पॉवर सगळ्या कोणाकडे असतील, युनियन मधला ऑल द एक्झिक्युटिव्हच्या पॉवर प्रेसिडेंटकडे असतील, बरोबर. सो जी काही कार्यकारी मंडळाची कामं होणार आहे ती कोणाच्या नावाने होतील, राष्ट्रपतींच्या नावाने. संघराज्याचा कार्यकारी अधिकार सगळा राष्ट्रपतींका असेल, ठीक आहे. त्यांच्याकडून प्रत्यक्षपणे किंवा त्यांच्या हाताखालील अधिकाऱ्यांमार्फत या संविधानाचा वापर केला जाईल, एटसेट्रा. यामुळे काय होईल, कोणत्याही विद्यमान कायद्याद्वारे कोणत्याही राज्याच्या शासनाला किंवा अन्य प्राधिकरणाला प्रदान करण्यात आलेले कोणतेही कार्याधिकार राष्ट्रपतीकडे हस्तांतरित होतात असे मानले जाणार नाही. याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाकडे जे अधिकार दिलेले प्राधिकरणाकडे ते पण राष्ट्रपतीकडे येतात, असे नाहीये. इथे कोणता अधिकार राष्ट्रपतीकडे येतो, लक्षात ठेवा, जे गव्हर्नमेंटला अधिकार दिलेले आहेत ते, जे काउन्सिल ऑफ मिनिस्टरला एक्झरसाइज करायचे, मंत्रिमंडळाला, ते सगळे मंत्रिमंडळाचे अधिकार कोणाला मिळतात, राष्ट्रपतींच्या नावाने चालवले जातात, म्हणून आपण याला काय म्हणतो, नामधारी प्रमुख, ठीक आहे. नेक्स्ट, राष्ट्रपतींची निवडणूक कोणाकडून होते, संसदेचे दोन्ही सभागृहांचे निवडून आलेले सदस्य. वर्ड कुठे कुठे इम्पॉर्टंट आहे, दोन्ही निवडून, 2 वर्ड इम्पॉर्टंट आहे. सो स्टेटमेंट आलं तर क्वेश्चन तिथंच गेला पाहिजे, लक्ष तिथंच गेलं पाहिजे. दोन्ही सभागृह आहेत, निवडून आलेले पाहिजेत. राज्य आता तसं पाहायला गेलं तर आता फक्त निवडून आलेलेच, फक्त नॉमिनेटेड 12 नाही येते राज्यसभेमध्ये, बस. अँग्लो इंडियन तर तसं गेले लोकसभेमधून. सो लोकसभेमधील सर्व, असं सुद्धा स्टेटमेंट फिरून येऊ शकतं बरं का आता, की लोकसभेमधील सर्व सदस्य हे एलिजिबल आहेत राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी. योग्य आहे का, रॉंग आहे का, करेक्ट आहे स्टेटमेंट. कसं, सगळेच ना इलेक्टेड, तोच तर क्वेश्चन आहे. आणि फसले, येस. सो लोकसभेचे सर्व सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी इलिजिबल आहेत की नाही, विधानसभेचे सर्व सदस्य
हे राष्ट्रपतींच्या इलेक्शनसाठी निवडणूक एलिजिबल आहे की नाही? आहेत. राज्यसभेचे सगळे सदस्य, मग राज्यसभेचे फक्त निवडून आलेले सदस्य. दुसरं काय बघा, राज्यांच्या विधानसभाचे निवडून आलेले सदस्य, हे दोनच आहे. मग इथं डिफरन्स काय प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंट सोबत? इथं दोन्ही सदस्य राज्यसभेचा काय रोल आहे का? सॉरी, इथे विधानसभांचा काय रोल आहे का उपराष्ट्रपतींच्या बाबतीत? नाही, इथं फक्त विधानसभा नाही. ठीक आहे, तर उपराष्ट्रपतींच्या बाबतीत बघूया. ठीक आहे, इथं समजलं, हे दोन्ही निवडून आलेले राज्यांचे विधानसभा निवडून आलेले सदस्य यांनी मिळून बनवलेल्या निर्वाचकांच्या सदस्यांकडून निवडला जाईल. यात दिल्ली पण आहे बरं का, लक्षात ठेवा, कारण का तिथं विधानसभा आहे, ते एक्स्ट्रा ऍड करायची गरज नाहीये, परंतु विधानसभा आहे. सो सगळ्या विधानसभा येणार, त्याच्यामध्ये जे अंके पण येणार आता. ठीक आहे, आता बघा राष्ट्रपती निवडणुकीबाबत काही शंका नाही. पुढे ती निवडणुकीची रीत म्हणजे मॅनर ऑफ इलेक्शन कसं असेल बघा. यातले कीवर्ड्स काय ते लक्षात ठेवायचं. निरनिराळ्या राज्यांच्या प्रतिनिधीच्या प्रमाणात शक्य असेल तेथवर एकरूपता असेल. पॉसिबल असेल तरच आहे, अदरवाईज नाहीये. मी समजून सांगतो कसं आहे ते. अशी एकरूपता जिथे सर्व राज्य मिळून व संघ राज्य यांच्यात समतोल साधण्याच्या प्रयोजनार्थ संसदेच्या प्रत्येक राज्याच्या विधानसभेच्या प्रत्येक निवडून आलेल्या सदस्यात अशा निवडणुकीत जितकी मते देण्याचा हक्क असेल त्या मतांची संख्या पुढील रीतीने निर्धारित केली जातील. म्हणजे काय आता समजून घ्या. राष्ट्रपतींची निवडणूक कशी होते? ठीक आहे, एका बाजूला संसद आहे, एका बाजूला सगळी राज्य एकत्र आहे. हे राज्य सरकार आहे, हे केंद्र सरकार आहे. ठीक आहे, या केंद्रामध्ये दोन, संसदेमध्ये दोन भाग आहेत, एक लोकसभा, दुसरं राज्यसभा. यांना आपण काय म्हणतो? मेंबर ऑफ पार्लमेंट. यातील फक्त इलेक्टेडचा, नॉन इलेक्टेड नाही. राज्यांमध्ये काय बघा, प्रत्येक राज्य हे महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, ठीक आहे, पंजाब आहे, यूपी, बिहार आहे, प्रत्येक राज्य, त्या प्रत्येक राज्यांच्या विधानसभा. आता काय करायचं आहे आपल्याला? संतुलन साधण्याचा प्रयत्न करायचा आहे. कुठे संतुलन साधायचं आहे? हे इक्वल टू हे असलं पाहिजे, तर संघराज्य आहे ना, कारण का दोघांचा समान अधिकार आहे. पण मग हे इक्वल टू इक्वल असणार आहे का? कारण इथं किती सारे MLAs आहेत, हे MLAs आहेत. सो बरोबर, सो हे MLAचं वोट आणि MPचं वोट समान असणार आहे का? इथं क्वेश्चन खूप सारे फॉर्म होतात, बरेच क्वेश्चन तयार होतात, लक्षात ठेवा. सो पहिला क्वेश्चन, सगळे MP मिळून आणि सगळे MLA मिळून यांचं वोट एक असतो. ऑल MPs इक्वल टू ऑल MLAs. हे सगळ्यांच्या मतांची संख्या एकत्र एकच असते, पहिलं स्टेटमेंट, कारण का ते इक्वल आहे, लक्षात ठेवा. म्हणजे सगळ्या MPनी एकत्र वोट केलं तर ते मताची जी किंमत तयार होईल ती सगळ्या MLAनी वोट केल्यानंतर किंमत तयार झाली पाहिजे, सेम असली पाहिजे, पहिली गोष्ट. याचा अर्थ काय बघा, पण MP नंबर ऑफ MLA सेम आहेत का? नाही. MP किती आहेत मग? 545 आणि 245, 245 मधून 12 गेले. हे दोन्ही मिळून जेवढा आकडा येईल तेवढेच MP आहेत. MLA किती आहेत? खूप सारे, सगळ्या राज्यांचे एकत्र केले तर. याचा अर्थ त्यांची संख्या जास्त आहे, त्यांचं मूल्य काय येणार आहे? कमी येणार आहे. येस, गुड, सीसेट क्लिअर आहे. याचा अर्थ काय? सगळ्या MPचं इंडिव्हिज्युअली जर वोट काढलं तर इंडिव्हिज्युअली एका MPचं वोट हे नेहमीच जास्त असणार आहे इंडिव्हिज्युअली एका MLAच्या वोटपेक्षा. सेकंड स्टेटमेंट कळालं का? याला काय अडचण आहे? नाही. परंतु तिसरी स्टेटमेंट, सगळे MLA सेम आहेत का? नाही, प्रत्येक राज्य वेगवेगळे आहे. परंतु ॲज फार ॲज पॉसिबल आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं प्रत्येक MLAचं वोट सेम राहण्याचा प्रयत्न केला जाईल असं संविधानात म्हटलेलं आहे. मग हे काय करतात बघा, लोकसंख्येनुसार हे प्रत्येक राज्यामध्ये समानता साधण्याचा प्रयत्न केला जात नाही. लोकसंख्येनुसार प्रत्येक MLA मध्ये समानता साधण्याचा प्रयत्न केला जातो. बट प्रॉब्लेम आपल्याकडे काय, 1971ला जी जनगणना झाली त्याच्यानंतर 2001 पर्यंत फ्रीज करण्यात आलं होतं की नंबर ऑफ MLAs किती असतील, नंबर ऑफ MPs किती असतील एका राज्याला, ते फिक्स करण्यात आलं होतं. ठीक आहे, सो राज्याच्या लोकसंख्येनुसार. मग सपोज एका राज्यामध्ये जेवढी लोकसंख्या आहे, लोकसंख्या ती डिवायडेड बाय त्या राज्यामध्ये किती MLAs आहेत त्याचं साधारणतः एक गुणोत्तर काढलं जातं. ते गुणोत्तर म्हणजे त्या राज्याच्या एका MLAची वोट झाली, ती व्हॅल्यू झाली. ठीक आहे, मग दुसऱ्या राज्याचं काढलं जाईल, मग असं तिसऱ्या राज्याचं काढलं जाईल, मग सगळ्या राज्यांचं काढलं जाईल आणि ट्राय केलं जाईल ऑलमोस्ट प्रत्येक राज्यातील प्रत्येक MLAचं नियर अराउंड, एक्झॅक्ट नाही येणार पण नियर अराउंड सेम वोट राहिलं पाहिजे. यातून काय कळालं, सगळ्या MLAच्या वोटची संख्या सेम आहे का? यस, प्रत्येकाचे मूल्य सेम आहे. पण प्रत्येक राज्यातून येणाऱ्या MLAची संख्या सेम आहे का? नाही.
प्रत्येक राज्याकडे असलेल्या त्या एमएलएच्या वोटची मूल्य सेम आहे का? नाही. सो ते स्टेटमेंट दिलेलं आहे इथं लक्ष्मीकांतमध्ये बघा. राष्ट्रपती ओपन करा चॅप्टर. मग ते सिंगल ट्रान्सफरेबल वोटकडे जाऊया. किती पेज नंबर आहे? आता बघा, सगळ्यात पहिलं राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्यांच्या एकूण संख्येने, ठीक आहे, जे एवढे एमएलए तेवढे विभागून मिळालेल्या, म्हणजे एकूण लोकसंख्येला एकूण किती एमएलए त्याला विभागलं तर त्याचं किती 1000च्या पटीत. आता कारण का भरपूर लोकसंख्या असणार आहे, त्याला डिवाइडेड बाय 1000 केलं तर 1000च्या पटीत येतं ते. सो राज्याची एकूण लोकसंख्या डिवाइडेड बाय राज्य विधानसभेतील निर्वाचित सदस्यांची संख्या, हे करायचं याचं गुणोत्तर. दुसरं स्टेटमेंट काय बघा, राज्याच्या विधानसभेच्या सदस्यांना नेमून दिलेल्या मतांच्या एकूण संख्येस संसदेच्या दोन्ही सभागृहातील निवडून आलेल्या सदस्यांच्या एकूण संख्येने भागले असता जी संख्या येईल. याचा अर्थ काय बघा, फॉर एक्झाम्पल ही एका राज्याची काढायची, महाराष्ट्राची काढली, काय लोकसंख्या आहे डिवाइडेड बाय किती एमएलए, आलं उत्तर सपोज 10. त्यानंतर यूपीची काढायची, आलं उत्तर नियर अराउंड 9. आणखीन बिहारची काढा, 11 आली, वॉट एव्हर, जे काय एक्झाम्पल घेतोय फक्त, ठीक आहे, याच्यात काय खालीवर नाही समजायचं. कुठे डोकं लावतात आपण. मग हे सगळे एकत्र करायचे, किती झाले, मी ते कॅल्क्युलेशनसाठी सोपं घेतलं, 30 झाले, ठीक आहे. सो अगेन मग हे सगळे वोट कोणाला असाइन करायचे, केंद्राला, आणि मग हे 30ला डिवाइड करायचं, जेवढे एमपीज आहेत, लेट्स एव्हर वॉट एव्हर एक्स अमाऊंट ऑफ एमपीज, यांचं जे गुणोत्तर असेल ते एका एमपीची व्हॅल्यू असेल. आता समजलं. मग स्टेटमेंट काय काय ते स्टेटमेंट्स दिलेले बघा. सो पहिलं, राज्याची प्रत्येक एका राज्यामध्ये जो एमएलए त्याचं मूल्य सेम आहे का? हो. 2 राज्यांमधील जे एमएलए आहेत त्यांचं मूल्य सेम आहेत का? नाही. सगळ्या एमएलएचं मत आणि सगळ्या एमपीचं मत सेम आहे का? हो. आणि सगळ्या म्हणजे एका एमएलएचं आणि एका एमपीचं मत सेम आहे का? नाही. सो हे 4ही स्टेटमेंट लिहून घ्या, जे लक्ष्मीकांतमध्ये नाही दिलेले, नंतर स्टॅपल करून घ्या. प्रश्न असा तयार होणार आहे. लिहा, जांभळ्या द्यायला लागलेतले. ठीक आहे, एवढे आर्टिकल करून मग तुम्हाला लंच ब्रेक देऊ. ठीक आहे, तुम्ही विसरले असताना पण मी पण विसरलो. ठीक आहे. सो 4 स्टेटमेंट लिहिले, ते 4ही स्टेटमेंट बरोबर पाहिजे. अच्छा, लिहून द्यायचे का? मला वाटलं तुम्ही लिहिलेत. एक एमएलए एका राज्यामध्ये विदिन अ स्टेट, राज्यामध्ये, आणि यूपीएससीला पण आलेले, सीडीएसला 2 वेळा असं क्वेश्चन येऊन गेलेले, राज्यामध्ये समान मत, समान किंमत किंवा समान मूल्य म्हणा, की एका राज्यामध्ये एका एमएचं किंवा ऑल एमएलएचं सगळ्यात सेम मूल्य असतं. ठीक आहे. एक एमएलए नेव्हर इक्वल टू एक एमपी. ठीक आहे. नेक्स्ट, 1 एमएलए ऑफ स्टेट 1 एका राज्यात इज नॉट इक्वल टू 1 एमएलए ऑफ स्टेट 2. आणि लास्ट काय स्टेटमेंट आहे, ऑल एमपी इज इक्वल टू ऑल एमएलए. हे 4 स्टेटमेंट. ठीक आहे, डन. मग आता काय होतं बघा, हे सगळे वोट करतात, पण मग वोट करण्याची पद्धत कोणती आहे? संविधानामध्ये दिलेले, राज्याच्या विधानसभेच्या प्रत्येक निवडून आलेल्या सदस्य त्यांनी सगळे डिटेलमध्ये दिलेले. ठीक आहे. पॉप्युलेशनचं बेसिस असेल त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. such a number of votes, legislative assembly, etc. ठीक है. By proportional representation by means of single transferable vote. By means of proportional representation. By means of
सिंगल ट्रान्सफरेबल वोट. ठीक, या पद्धतीने इलेक्शन केलं जातं. म्हणजे याचा अर्थ काय बघा, त्याला मराठीत काय म्हणलेलं इथं, प्रमाणशीर पद्धतीने किंवा प्रतिनिधित्वाद्वारे एकल संक्रमणीय पद्धत. बरोबर. मग याच्यामध्ये काय बघा, आता याच्यात ज्यांनी मतदान केलं या सगळ्या मतदान करणाऱ्यांची संख्या एकत्र केली जाते, जे मूल्य येईल ते, आणि डिवाइडेड बाय 1 प्लस किती प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशनचा फॉर्म्युला आहे, किती पदासाठी निवडणूक होणार आहे, +1 पाहिजे. आता इथं किती एकाच पदासाठी निवडणूक होणार आहे, सो 1 1 + 1 2 होतं. सो जेवढे वोट पडलेत त्याच्या 50% केलं म्हणजे त्याला दोन्ही भागितलं 50% येईल, त्याच्यापेक्षा एक वोट जास्त पाहिजे राष्ट्रपतींच्या बाबतीत. सपोज इथं हे राष्ट्रपतींच्या बाबतीत नाहीये, बट प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन राज्यसभेसाठी आहे, प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ज्याला आपण विधान परिषद म्हणतो त्यासाठी पण लागू आहे. पण विधान परिषदेत सपोज 6 लोक निवडायचे आहेत, तर इथं 1 + 6 केलं जातं आणि त्याला प्रत्येकाला +1 वोट असलं पाहिजे एक्स्ट्रा. पण मग मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट म्हणजे याचा अर्थ काय समजून घ्या. लेट सपोज राष्ट्रपतीच्या पदासाठी हे 4 लोकांनी वोटिंग केले आणि 3-4 माणसं उभी आहेत आणि हे 4 लोक उभी आहेत. ठीक आहे, आता काय केलं जाईल, तुम्ही सगळ्यांनी वोटिंग केलेलं आहे, ज्यांचा ज्यांचा फर्स्ट प्रेफरन्स या पर्सनला आहे त्याची लिस्ट केली जाईल, कोणी कोणी फर्स्ट प्रेफरन्स दिलेला आहे. ठीक आहे, सो ती लिस्ट मिळवली जाईल. सो फर्स्ट प्रेफरन्सनुसार सपोज याला 4 पडले, याला 2 पडले, याला 8 पडले, याला 10 पडले. ठीक आहे, मग सगळ्यात कमी कोणाला पडले, याला. मग याला एलिमिट करणे, कारण याला पहिला प्रेफरन्स कोणी दिलेला नाही, त्याला घरीच पाठवणे. मग याचे जे 2 मतं आहेत त्यातले सेकंड प्रेफरन्सेस काउंट केले जातात. हे सेकंड प्रेफरन्सेस कोणाला आहेत, सपोज हे सेकंड प्रेफरन्सेस याला असतील, सपोज याला असेल तर किती झाले याचे वोट, 9 आणि 11. मग कोण राहिलं, हे 4. मग यांचे सेकंड किंवा थर्ड प्रेफरन्सेस काउंट केले जातात. सो अल्टिमेटली जाऊन दोघांच्या मध्येच कॉम्पिटिशन होतं, जेणेकरून अल्टिमेटली जाऊन फक्त कोणाला तरी 51 आणि कोणाला तरी 49 असेच वोट पडले पाहिजेत. म्हणून ते, कारण का 51 जोपर्यंत होणार नाही, कारण जर 100 असतील तर जोपर्यंत 51 होणार नाही, कॅल्क्युलेशननुसार काय 100 मतांची व्हॅल्यू असेल तर 1 + 1 + 1, सो हे 2 50 + 1 51 जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत हे वोट असे ट्रान्सफर होत राहतात. याला म्हणतात बाय मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट. समजते, ही प्रपोर्शनल सिस्टीम जर तुम्हाला समजली आज तर पुन्हा एकदा म्हणता येईल की संविधानकर्त्यांनी तुम्हाला अंडर एस्टिमेट केले. कारण का त्यांचं म्हणणं होतं ही तुम्हाला समजूच शकत नाही, त्यांना कुठं माहिती होतं मी येणार शिकवायला म्हणून. ठीक आहे, त्यांचं म्हणणं होतं तुम्हाला समजूच शकत नाही, म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, फर्स्ट पास दी पोस्ट सिस्टीम ठेवलेली आहे आपल्या लोकशाहीमध्ये. ही फक्त राष्ट्रपतींसाठी वगैरेच ठेवलेली आहे, तरी चुकते तुम्हाला सांगतो. हे जे आमदार आहेत ना तरी गोळ, त्यांना ट्रेनिंग आहे तुम्हाला माहिती का. ज्यावेळेस इलेक्शन असतं ना राज्यसभेवरती किंवा विधान परिषदेवरती, त्यावेळेस यांना ट्रेनिंग असतं अगोदर 1 दिवस, आणि बसून सांगितलं जातं हेच करायचंय, तरी चुकून येतात. तरी कितीतरी दरवर्षी मत बाद होतात, तरी दरवर्षी मतं दुसरीकडे जातात, चुकतात मतं, हे शिक्के तरी व्यवस्थित मारत नाही, यांना कळलंच नाही प्रेफरन्सेस कोणाला द्यायचंय. आणि ह्या बाबतीत एकच माणूस फार स्मार्ट आहे, फडणवीस. त्यांना एवढं एक्झॅक्ट माहिती आहे की फर्स्ट प्रेफरन्स ठीक आहे तुम्ही कोणत्याही पक्षाला द्या, सेकंड प्रेफरन्स कोणाला दिला पाहिजे, थर्ड प्रेफरन्स कोणाला दिला पाहिजे, सिंगल ट्रान्सफरेबल वोट कोणाला दिलं पाहिजे. म्हणून तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की ऍक्च्युली MLA दुसऱ्या याचे जास्त असले ना पक्षाचे, तरी यांचे परिषदेवर लोक जास्त असतात, तरी यांचे राज्यसभेवर निवडून आलेले असतात जास्त. त्याला रिझनच काय, त्यांना कळालंय काय माहित, मे बी माझा व्हिडिओ वगैरे पाहिला असेल पुढे. सो सिंगल ट्रान्सफरेबल वोट. नेक्स्ट पुढे काय, एवढे आर्टिकल पाहूया. टर्म ऑफ द प्रेसिडेंट. काय टर्म आहे, 5 वर्ष असेल, याच्यात काही सांगण्यासारखं नाही, 5 वर्ष असेल. शाल होल्ड ऑफिस फॉर द टर्म ऑफ 5 years. अगोदर जर रिझाईन करायचं असेल, कोणाला रिझाईन करता येईल, व्हाईस प्रेसिडेंटला रिझाईन करता येईल. ठीक आहे, जर आणि ग्राउंड्स कोणते, प्रेसिडेंट मे फॉर व्हायोलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, घटनेचं उल्लंघन झालं तर त्यांना रिमूव्ह केलं जाऊ शकतं, इम्पिचमेंट केलं जाऊ शकतं. ठीक आहे, अंडर आर्टिकल 61. ते 61च्या वेळेस बघूया. बट आता बघ एवढं लक्षात ठेवा, फक्त एकाच गोष्टीतून रिमूव्ह करता येतं, मिसबिहेवियर वगैरे काही नाही, मला आवडले नाही म्हणून नाही तर फक्त व्हायोलेशन ऑफ द प्रेसिडेंट म्हणूनच करता येतं, सॉरी व्हायोलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. संविधानाचं उल्लंघन झालं हे प्रूव्ह करावं लागतं तरच तुम्हाला काढता येऊ शकतं. सो 1 त्यांनी रिझाईन केलं, 2 इम्पिचमेंट झाली, किंवा एक्सपायरेशन ऑफ हिज टर्म संपली, किंवा एनी रेजिग्नेशन ॲड्रेस टू द व्हाईस प्रेसिडेंट क्लॉज शाल कम्युनिकेटेड बाय द स्पीकर ऑफ द हाऊस ऑफ द, त्यांना ते सांगावं लागतं. सो 3 गोष्टींवरून ते पद रिक्त होऊ शकतं. एक म्हणजे
रेजिग्नेशन दिलं तर, ते व्हाईस प्रेसिडेंटला रिमूव्ह झालं तर, ऑन द ग्राउंड्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन व्हायोलेशन, आणि तिसरं 5 वर्ष संपले तर. चौथं प्रकार सांगू शकता तुम्ही कोणता की जिथं व्हॅकन्सी निर्माण होऊ शकते? येस, गुड. डेथ पॉसिबिलिटी. ठीक आहे. सो अशा वेळेस काय तर होतं, अचानक पोकळी. त्यावेळेस मात्र प्रेसिडेंटचा चार्ज व्हाईस प्रेसिडेंटकडे येतो. कोणत्या कोणत्या सिच्युएशन मध्ये व्हाईस प्रेसिडेंटकडे चार्ज येऊ शकतो बरं? हे तिन्ही पैकी या चारही पैकी टोटल 4 सिच्युएशन आहे. ह्या 4 पैकी 3 सिच्युएशन मध्ये डायरेक्ट व्हाईस प्रेसिडेंटकडे चार्ज येऊ शकतो. 1 रिझाईन दिलं तर, राहिलेच नाही. 2 इम्पिचमेंट झाली तर, तुम्हाला त्यावेळेस इमर्जन्सीमध्ये. 3 टर्म संपणार असेल तर कधी व्हाईस प्रेसिडेंटकडे चार्ज येणार नाही, कारण ऑलरेडी टर्म संपायच्या आधी इलेक्शन कमिशनला मॅन्डेट असेल की तुम्ही नवीन प्रेसिडेंट अपॉइंट केलेले पाहिजेत किंवा त्यांना इलेक्ट करून रेडी ठेवलेलं पाहिजे नवीन प्रेसिडेंट. ठीक आहे. सो अगेन तुम्ही सगळे स्मार्ट झालेले. आता या गोष्टीवरती ब्रेक घेऊया. किती वेळ पाहिजे तुम्हाला सांगा लंचला? 30 मिनिट्स. डेडिकेशन. येस, अजून किती वाजले आता? 1:30 वाजलेत. ठीक आहे, 1:30 पण नाही वाजले, 10 मिनिटं बाकी. 1:15 सॉरी. बस होईल का? एक तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. हां ठीक आहे, मग 2:15 या. तोपर्यंत हवं तर लवकर आले तर लवकर या आणि एक नॅप पण घ्या. ठीक आहे. कारण चालू क्लासमध्ये नॅप नका घेऊ. ठीक आहे. थँक्यू. सी आज तर काय उरकणार नाहीये, तुम्हाला पण माहिती. ठीक.